मी महिलांसाठी काय रेकॉर्डिंग हे बनवल्या होत्या. एकच मिनिट. हं. की बऱ्याच स्त्रियांना एक गोड गैरसमज असतो की लहानंतर माझं आयुष्य सेटल होईल, मला हवं तसं जगता येईल. लहानंतर प्रश्न सुटत नाही तर स्वातंत्र्याचा अंत होतो. सासऱ्याच्या घरात तुमची ओळख तुमच्या पदवीनं डिग्रीनं होत नाही, तुमच्या स्वयंपाकानं आणि जुळवून घेण्याच्या वृत्तीनं होते, है ना? खरी गोष्ट आहे. बऱ्याच स्त्रियांचं शिक्षण खूप टॉप असतं, लग्नाच्या अगोदर असं खूप टॉप असतं, पण लग्न झाल्यानंतर त्यांना असं वाटतं की मला लग्न केल्यावर मोकळीक भेटल, स्वातंत्र्य भेटल, पण तशा गोष्टी होत नाहीत. का? कारण एका स्त्रीची खरी ओळख स्वयंपाकानं आणि त्या जुळवून घेण्याच्या वृत्तीवरनं होतं. हे तुम्हाला लग्न झाल्यानंतर आज काय बायकांना कळत असेल किंवा काही महिला ज्या आपल्या आहेत ताईंना समजत पण असेल, माझं बरोबर असेल येस किंवा नो टाईप करा. अजून दुसरा एखादा गोड गैरसमज काय असतो, नवऱ्याचे पैसे म्हणजे माझे पैसे. मला कमवायची काय गरज आहे? सत्य. दुसऱ्याच्या खिशातल्या पैशावर उड्या मारणं म्हणजे भिकारी राहण्यासारखं आहे. आणि ज्या दिवशी ₹500 साठी तुम्हाला नवऱ्यापुढे हात पसरावे लागतील, त्या दिवशी तुम्हाला तुमच्या शिक्षणाची खरी लाज वाटेल. खरी गोष्ट आहे ही. जी मुलगी आपल्या आई-वडिलांच्या घरामध्ये 15, 16, 17वी, 18वी काय असेल ते शिकते, डिग्री घेते, कोर्स करते आणि उद्या लग्न झालं तिला असं वाटतं, की मला घरून सगळं मिळेल आणि मला काय करायची गरज नाही. पण ज्या दिवशी थोडे खटके उडतात, मग त्यावेळेस ती ₹500 साठी पण तिला नवऱ्यावरती अवलंबून राहावं लागतं ना. आणि तो जो लाचारपणा आहे ना, हा शब्दामध्ये मी एक्सप्लेन करू शकत नाही. आणि जर हे माझं बरोबर असेल तर मला कमेंटमध्ये येस किंवा नो टाइप करा. तिसरा कोणता गैरसमज आहे, की मी एक सुपर ह्युमन आहे. मी घर आणि करिअर दोन्ही परफेक्ट सांभाळू शकते. सत्य हे आहे, जगातलं सर्वात मोठं खोटं तुम्हाला रोज सकाळी उठावं लागतं, ठरावं लागतं, की आज कशाचा बळी द्यायचा आहे, करिअरचा का संसाराचा? आणि ही गिल्ट तुमची पाठ सोडत नाही. एक पुरुष एक पुरुष बनणं खरं सोपं आहे. एक पुरुष बनणं खरं सोपं आहे. आणि मी त्या जगातल्या प्रत्येक बाईचा, प्रत्येक स्त्रीचा, प्रत्येक महिलाचा मनापासून आदर करतो, जी खरंच आपल्या संसाराला हातभार लावायला कष्ट करते. त्या जगातल्या प्रत्येक स्त्रीचा रिस्पेक्ट ठेवतो, की जी खरंच आपला नवरा, आपली मुलं आणि आपलं जॉब, आपल्या घरासाठी जॉब करते, आपल्या कुटुंबाला थोडासा हातभार लावतो. त्या त्या ताईला खरं माझं तिच्या पायावरती पडून मला त्याला साष्टांग दंडवत घालण्याची माझी तयारी आहे. एक पुरुष बनणं सोपं आहे. पुरुषाला बाकीचं काही काम नसतं. पण एक बाईला ज्या दिवशी पैशाची गरज भासते, तर तिला फक्त एकाच गोष्टीला टार्गेट करून चालत नाही. तिला नवऱ्याचं मन पण जपावं लागतं, घरच्यांची मनं पण जपावी लागतात, पोरांना पण लागतं सांभाळावं आणि त्यातनं तिला काय करायचं, पैसे कमवायचे असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी करून पण जर ती पैसे कमवत असेल, तर त्या ताईला माझा मनापासून, हृदयापासून सल्यूट आहे. या जगात स्त्री बनणं एवढं सोपं नाहीये. स्त्री जर बनणं किंवा स्त्री म्हणजे काय हे जर ओळखायचं असेल ना, तर आपल्याला स्त्रीला वाचता आलं पाहिजे. तर हा संघर्ष आहे. हे जे फॅक्ट जे मी काही गोष्टी लिहिल्यात, त्या मी विचार करून लिहिल्यात, की तुम्हाला तुमचं करिअर जर बनवायचं असेल, तुम्हाला बऱ्याच गोष्टींना, महिलांना बळी द्यावा लागतो, नवरा सोडावा लागतो, कुटुंबाच्या विरोधाला सामोरं जावं लागतं. माझं खरं असेल तर मला कमेंटमध्ये येस किंवा नो टाइप करा. की सर हे बरोबर आहे किंवा सर हे चुकीचं आहे. ठीक आहे. चौथा कुठला गैरसमज आहे, माझे आई-वडील म्हणजे घर हेच माझा कायमचा आधार आहेत. सत्य काय आहे? लग्नानंतर तुम्ही तुमच्या आईच्या घरी हे पाहुणे बनून जाता. ज्या घरात वाढलात तिथेच तुम्हाला परकं बनून जावं लागतं आणि सासऱ्यांचं कधीच पूर्णपणे आपलं वाटत नाही म्हणून तुम्ही बेघर झाल्यासारखं असता. प्रत्येक ताईच्याच ही आज परिस्थिती आहे. तुम्हाला आज जर तुम्ही बघितली किंवा पाहिली किंवा ऑब्झर्व्ह केली, तुम्हाला ह्या गोष्टी तुमच्या स्वतःच्या हृदयाला म्हटलं फील होतील. पाचवा कोणता गैरसमज आहे? समाज आता बदलला आहे. लोकं माझ्या विचारांना किंमत देतात.
सत्य समाज अजूनही तसाच आहे. 30 ओलांडले की तुम्हाला एक्सपायर डेट आल्यासारखी वागणूक मिळते. लोक तुमच्या प्रगतीवर नाही, तुमच्या लग्नावर आणि मुलं होण्यावर तुमची किंमत ठरवतात. आता ह्या गोष्टीला कोण कोण सहमत आहे त्यांनी मला कमेंटमध्ये येस किंवा नो टाईप करा. ह्या गोष्टीला कोण कोण सहमत आहे? ओके. ह्या गोष्टीला कोण कोण सहमत आहे त्यांनी आपलं मत मान्य केलं पाहिजे. तुम्ही बोलला, तुम्ही पार्टिसिपेट केलं, तुमच्या भावना कळणार आहेत की आत्ता ज्या गोष्टी सांगितल्या, डिग्री, तुमचं क्वालिफिकेशन, तुमचं टॅलेंट बघून तुमचं लग्न म्हटलं होत नाही. तर तुमचं लग्न हे तुम्ही घरातल्या लोकांसोबत कसं जुळवून घेताय, घरात लोकांसाठी स्वयंपाक किती वेळा करताय, ही तुमची एक ओळख असते. दुसरी गोष्ट काय, ज्या वेळेस तुम्हाला 500 रुपयांसाठी नवऱ्यासमोर किंवा बाकीच्या लोकांसमोर तुम्हाला हात पसरायची तुमच्यावरती वेळ येते, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या बालपणाचा, तुमच्या शिक्षणाची तुम्हाला ना लाज वाटते, लाज. तिसरी गोष्ट काय की तुम्ही असं म्हणाल की समाज बदललाय, रूढी बदलल्यात, पण नाहीये. समाज पण आज पण त्याच धारणाचा, तुमची ओळख, तुमचं करिअर आणि तुमच्या मुलावरून ठरते. तर ह्या गोष्टी एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या बाईला जेवढ्या रिअलाइज होतील ना, रिअलाइज, तेवढी तिच्या आयुष्यामध्ये म्हटलं सेटल होऊ शकते. आता ह्यातनं बाहेर पडण्याचे पण दोन ऑप्शन आहेत. आपली पोरं सोडा, आपला नवरा सोडा आणि पार्ट टाइम मध्ये कुठेतरी कामाला जावा. मी काय म्हणतोय, आपली पोरं वाऱ्यावर सोडा, आपला नवरा वाऱ्यावर सोडा, आपला संसार वाऱ्यावर सोडा आणि मग पैसे कमवायला बाहेर जावं. कारण एक एक स्त्री काय करू शकते, कारण ती काय तिच्याकडे काय सुपर पॉवर नाही की ती घरामध्ये एक बाळ, एक आपली कॉपी ठेवू शकते, पोरांसाठी एक आपली कॉपी ठेवू शकते, बाहेर गेलं एक कॉपी ठेवू शकते. नाही ना, तिला मग ह्या सगळ्या गोष्टी तुला तोडल्या पाहिजेत. त्यावेळेस तुला समाज काय म्हणतो की बाई ही निष्ठुर आहे, किंवा हिचं कुठं काय आहे, किंवा ही बरोबर बाई नाही, किंवा चुकीची बाई, मग ही अशी लेबल त्या बाईच्या अंगावरती चिटकवली जातात. माझं बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर असेल तर येस म्हणा. माझं जर तुम्हाला वाटत असेल, तुम्ही चुकीचं म्हणा, काही विषय नाही. इथं कुठं तुम्हाला इथं काय, मी काय विकाय नाही आलो तुम्हाला. फक्त तुमच्या, जोपर्यंत तुम्हाला ह्या तुमच्या रिअल गोष्टीचं तुम्हाला जोपर्यंत जाणीव होत नाही ना, तोपर्यंत आपण बाकीच्या गोष्टीवरती बोलण्यामध्ये अर्थच नाहीये. खूप मोठं सेशन घेऊ शकतो, वेगळ्या विषयाला हात घालू शकतो, पण काय गरज पडल्या, फॅक्ट आहे. गोष्टी कळाल्या, दुखणं कळलं तर त्याला आपण औषध लावू शकतो. नवरा सोडून, पोरं सोडून जर ती बाय बाहेर कामाला गेली, तर भले ती आपल्या कुटुंबासाठी जरी ती बाई बाहेर कामाला गेली ना, तरी सुद्धा तिला बऱ्याच फिजिकली किंवा मेंटली गोष्टींना सामोरं जावं लागतं. हे कुठल्या कुठल्या ताईला ही गोष्ट बरोबर वाटत्या किंवा नाही वाटते, तिने मला स्पष्टपणे सांगा, खराडे सर हे तुमचं बरोबर आहे, खराडे सर ह्या शब्दाला मी सहमत नाही. तुम्ही बोलला तर मला समजणार, तुम्ही खरंच ऐकताय. तुम्ही नाही बोलला तर मला नाही कळणार की तुम्ही मला, म्हणजे तुम्ही जर आपल्या भावना जर नाही म्हटलं तर कळणार नाही. तर ऑफलाईन जर घर सांभाळायचं असेल, किंवा ऑफलाईन जाऊन बाहेर कुठं कामाला जर जायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीची ज्या बाईची तयारी असेल, ज्या स्त्रीची तयारी असेल की नवरा गेला उडत, बायकापुरी गेली उडत, संसार गेला उडत, मला फक्त आणि फक्त मला बाहेर जाऊन पैशासाठी काम करायचंय, तर जरी ती बाई पैशावाली जरी झाली, पण तिनं फॅमिलीतला विश्वास गमावलाय, तिनं फॅमिली गमावल्या, मग अशी लेडीज किंवा अशी स्त्री किंवा अशी बाय
₹1,00,00,000 जरी तिच्या उशाला पडले तरी सुद्धा ती हॅपी राहू शकत नाही. का? पैसा मिळवायला गेली, समाजाच्या रूढी, समाजाच्या परंपरा तिनं आपल्या फॅमिलीला गमावलं. आणि आज पण हे एका स्त्रीचं वास्तव आहे. ही खरी गोष्ट आहे. हे वास्तव आहे. ह्याला कोण-कोण ॲग्री आहे त्यांनी मला सांगा, "सर मी या शब्दाला सहमत आहे." "सर मी या शब्दाला सहमत नाही." तुम्ही तुम्ही जर गोष्टी मांडल्या किंवा लिहिल्या, दुर्वाताईंनी पण लिहिलं बरोबर आहे. तर आपल्याला एकमेकांची दुःखच कळणार नाहीत ना. आपल्याला दुःखच नाही कळलं तर तुम्हाला मी सोल्युशन नाही सांगू शकत आहे. पूनम पाटील ताई बोलल्या, "आय एम ॲग्री." ओके. धन्यवाद ताई, तुम्ही बोलताय, तुमच्या भावना कुठेतरी व्यक्त करताय. आज मला तुम्ही तुमचा मोठा भाऊ समजा. सर मोठा नको, लहान भाव समजा, नाही का? ओके. कारण मोठं पण बनणं लय अवघड असतं. लहान बनणं म्हणजे लहानाला कुठले नियम नसतात, नाही का? लहान म्हणून रागवू शकतो, पण मोठं म्हणून रागवू शकत नाही. तुम्ही तुमचा मला लहान भाऊ समजा. एक भाऊ आपल्याला एक भाऊ आपल्याला मदत करतोय किंवा एक भाऊ आपल्याला गाईड करतोय. ही भावना जर तुम्ही ठेवली तर आपण खरंच ॲज अ फॅमिली म्हणून खूप मोठा बिझनेस करू शकतो आणि एकमेकाला खूप चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. तर वर्क जर तुम्हाला फुल टाईम जर करायचं असेल, एका स्त्रीसाठी जर वर्क फुल टाईम करायचं असेल, तिला काय-काय, कुठल्या-कुठल्या गोष्टीला सामोरं जावं लागतं? नवऱ्याचा राग, कुटुंबाचा राग, समाजाचा राग आणि ह्या सगळ्या गोष्टींना कष्टापेक्षा बरोबर आहे. एकदम बरोबर बोलला. खूप मला त्या ताईचं नाव घेऊशी वाटते. ताईनं खूप खतरनाक एक्सप्रेशन दिलं. श्री नाव आहे त्या आयडीचं, की पैशासाठी बाहेर पडली तर घरातला सपोर्ट नसतो आणि त्यांच्या मनात वेगवेगळ्या शंका असतात. बरोबर आहे. ताई राईट बोलला तुम्ही, की एखादी बाई किंवा एखादी स्त्री पैशासाठी जर घरातनं जर बाहेर पडली, तर तिला जर घरातला नवरा जर शंकाखोर असेल, घरातली सासू-सासरा जर चुकीच्या विचाराच्या असतील किंवा तुमच्या नात्यामधले काही लोक जर डाऊट किंवा शंका जर घेणारी असतील, तर चांगली भावना आणि चांगली इच्छा आपल्या कुटुंबाबद्दल, आपल्या नवऱ्याबद्दल प्रेम असून सुद्धा तिला तिची चुकी नसताना तिला त्या नालायक लोकांच्या मध्ये तिला उभं केलं जातं. बरोबर आहे का चुकीचं आहे? नालायक लोकांच्या मध्ये पण त्या ताईला उभं केलं जातं आणि त्यावेळेस होणारं दुःख हे खूप मोठं असतं. चुकी जी बाई करते तिला तिचा काही फरक पडत नाही. पण जी एखादी स्त्री आपल्या कुटुंबासाठी, आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या पोरांसाठी ज्यावेळेस काहीतरी बाहेर करण्याची पावलं उचलती, त्यांना ते चांगलं न दिसता चांगलं न दिसता त्यांना त्या वाईट गोष्टी म्हटलं दिसतात ना, त्यावेळेस त्या ताईला, त्या महिलेला खूप मोठं दुःख होतं. एकतर ती पूर्ण आयुष्यामध्ये काय करण्याचा नाच सोडून देते किंवा ती ताई जाते डिप्रेशनमध्ये. हे लक्षात ठेवा. आणि ही का बोललो? तर मीटिंग काय बऱ्याच मीटिंग डीपमध्ये घेऊ शकतो, पण तुमचं दुःखच नाही जर कळालं, तुमच्या विषयी जर मी नाही बोललो, तुम्हाला मी पण नाही समजणार आणि माझा कन्सेप्ट पण नाही समजणार आहे. तर हा माझा हेतू आहे. एक मराठी माणूस हा त्याला लोकांचं दुःख न कळालं तर तो लीडर, तर तो ॲज अ बिझनेसमॅन आपण त्याला म्हणू शकतो. घराच्या बाहेर जाऊन काम केल्यावरती कुठल्या-कुठल्या गोष्टींचा सामना करावा लागतो, काय मॅटर होऊ शकतात एका स्त्रीसाठी, हे मी प्रामाणिकपणे तुमच्यासमोर मत मांडलंय. आणि ही जर मतं तुम्हाला, ह्या जर मतासोबत जर तुम्ही खरं मनापासून ॲग्री असेल, तर सर आय एम ॲग्री म्हणून तुम्ही मला चॅटमध्ये मेसेज करा. मग आपण पुढच्या टॉपिकवर जाऊ, की मग मग ह्यातनं बाहेर पडायला काय केलं पाहिजे? ओके.
ओके. मुकुंदाईचं असं म्हणणं होतं की नवऱ्याला सोबत घेऊन काम करा, पण नवऱ्याला सोबत घेऊन काम करा, पण एखाद्या नवऱ्याला जर ती गोष्ट जर पडतच नसेल किंवा त्याला जर ते समजूनच घ्यायचं नसेल, तर बाई तो कोणाला सोबत घेऊन काम करणार, हा प्रश्न आहे ना. सगळ्यांचेच नवरे जर एवढे इझिली आणि त्यांना जर व्यवस्थित जर भाषा जर कळत असेल, तर कशाला आपल्या एवढ्या साऱ्या महिला मंडळ एवढं मनामध्ये दुःख आणि फ्रस्ट्रेशन घेऊन कशाला घरामध्ये बसल्या असत्या. का मला आज इथं हा विषय मांडावा लागला असता. ओके. हा. आता त्या श्रीताईंनी पण पुन्हा एक मेसेज टाकलाय. खरी गोष्ट आहे, त्यांना बोललं पाहिजे, त्यांनी खरं व्यक्त झालं पाहिजे. प्रत्येक बाईनं व्यक्त झालं पाहिजे. आपलं दुःख जर आपण समाजासमोर नाही मांडलं, नाही बोललं, तर कसं कळणार त्याला, वाट कुठं फुटणार, त्याचं सोल्युशन कसं मिळणार. हम्म. आणि ही जी सगळी लपडे आहेत ना, ही सगळे सामान्य घरामध्ये होतात. टोमणे मारणे, मानसिक खच्चीकरण करणे. कारण आपल्या घरातली जर एवढी मॅच्युअर असती किंवा समजदार असती ना, आज आपण गरीब राहिलोच नसतो. आपण खूप मोठं श्रीमंत घरात राहिला असतो, लक्षात घ्या. श्रीमंतांच्या घरामध्ये खच्चीकरण करणं, टोमणं मारणं, कुचकं बोलणं, लावाला करणं असले प्रकार होत नाहीत. श्रीमंतांच्या घरामध्ये वैचारिक पातळी पण श्रीमंत असते, म्हणून ती लोक श्रीमंत असतात. हे लक्षात ठेवा. आणि आज आपण गरीब काय? कारण आज आपल्याला रक्ताची नाती नाही कळाली, तर आपल्याला दुनियादारीने बाहेरचे माणसं काय कळणार आहेत? ह्याला जर कोण कोण सहमत असेल, तर मला येस किंवा नो टाईप करा. उदाहरण तुम्हाला उदाहरण देतो. मगाशी ताईने एक मेसेज टाकला की नणंद सासरे टोमणे. तुम्हाला एक मी उदाहरण देतो. तुम्हाला एक मी उदाहरण देतो ताईनं. सगळ्यात मोठं जे दुखणं असतं ना, एका सासूला आणि एका सासऱ्याला काय वाटत असतं? एका सासूला आणि एका सासऱ्याला काय वाटत असतं किंवा नवऱ्याला? तुम्हाला सांगतो, ऐका. की तिला असं वाटत असतं, पोरांना सांभाळून, धुनी भांडी करून, नवऱ्याला सांभाळून आणि आम्हाला सांभाळून आहे ना, हिनं पैसे कमवले पाहिजेत, हिनं महान बनलं पाहिजे, हीच अपेक्षा असते ना. बरोबर आहे का चुकीचं आहे? ओके. तर ते असं कधी होणार नाही. आणि असं कधी होऊ पण शकत नाही. ह्यासाठी पूर्ण कुटुंबाचा हा सपोर्ट लागतो, कुटुंबाचा आधार लागतो. त्यासाठी घरातला प्रत्येक व्यक्ती हा कॉन्शियस मनाचा हवा किंवा समजदार मनाचा हवा. जाऊ दे रे, होऊ दे रे, ठीक आहे. ही घरातली माणसांनी एकमेकासमोर मतं पण मांडली पाहिजेत. बरं, त्या मतांचा अनादर न करता त्या मताचा रिस्पेक्ट पण ठेवला पाहिजे. मग तर त्या सोल्युशन म्हटलं वाटा निघणार आहेत. म्हणजे की श्रीमंतांच्या घरामध्ये कपडे धुवायला पण बाय असते, भांडी घासायला पण बाय असते, पुन्हा पोरं सांभाळायला पण सुद्धा हं, पोरं सांभाळून तिनं म्हणजे पोरं सांभाळून तिनं पोरं सांभाळायला पण एक लेडीज असते. त्याच्यामुळं त्यांच्या घरामध्ये कधी ना असे वाद नाही होत कधी. कारण कपडे धुवायला एक लेडीज असते, भांडी घासायला एक लेडीज असते किंवा ओके, रिजवान. ओके, हा. सगळ्यांचं नाव घेणं मला ॲज अ पॉसिबल नाहीये. तर कपडे सांभाळायला त्यांच्या घरी बाय असते आणि त्यांना समजतं की जर सुनीता ताई जर घरात चांगला पैसा कमवत्या किंवा 4 पैसे कमवत्या, तर आपल्याला तिला भांड्यांचा लोड द्यायचा नाही. आपल्याला तिला भांड्याचा लोड द्यायचा नाही किंवा भांड्याचा प्रेशर आपल्याला करायचं नाही. तर त्याच्यामुळे मग सुनीताताई मग बाहेर चांगलं काम करू शकते. पण सुनीताताईंच्याकडनं जर सगळ्या अपेक्षा केलेल्या तर सुनीताताई मरून जाईल, पण ती कधी बाहेर नाही म्हणजे मोठा विचार नाही करू शकत. हे लक्षात ठेवा. हा प्रॉब्लेम आहे. तुमच्या भावना मला समजतात. पण शेवटी आपण कुटुंबात राहतो, आपण फॅमिलीत राहतो.
थोडंफार सहन करणं किंवा सोडून देणं हा प्रकार आपल्याला केलाच पाहिजे. आणि ऑफलाईनच्या कामामध्ये हा अडथळा येतो आणि हाच अडथळ्यावरती जे सोल्युशन काढलं, हा सगळ्या गोष्टीचा पहिला विचार केला. कारण एखादी स्त्री फक्त शरीरापुरती नसती, तर एखादी स्त्रीचं खरं सौंदर्य तिच्या भावनांच्या मध्ये आणि तिच्या डोळ्याच्या पाठीमागे लपलेलं असतं. आज माझं वय आज 30 झालं, म्हणजे 30 वय झालं आणि स्त्रियांना कसं समजून घेतलं पाहिजे याचं पुस्तक पण मला वाटतं मी ते लॉन्च केलं. 15,000 त्याच्या प्रति मार्केटला विकल्या गेल्या. तर मला खूप चांगल्या प्रकारे त्यावेळेस समजले, ज्यावेळेस मी स्वतः त्यांच्या गोष्टी समजून घेतल्या. ओके. तर पण आपलं वय 30च्या वर गेलंय, आपलं वय 31 झालंय. आता ठीक आहे, आपण खूप पुढे गेलोय. तुम्ही तुमच्या घरात जेवढं समजदार बनाल आणि तुम्ही समंजस निर्णय घ्याल, तेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खरं तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांबाळांसाठी चांगला वाट तुम्ही निर्माण करू शकता. काही नाते असतात किंवा काही लोकं असतात, आपण त्यांना सोडू शकत नाही किंवा त्यांना ब्रेक नाही करू शकत आहे. कारण एक म्हण आहे, की कधी केव्हा तरी आपल्याला आपल्या जखमांसोबत सुद्धा राहावं लागतं. त्याला इलाज नसतो. माझं बरोबर आहे का चुकीचं आहे? कधी-कधी आपल्याला आपल्या जखमांसोबत सुद्धा राहावं लागतं. हे लक्षात ठेवा. त्या जखमांची आपल्याला सवय करून घ्यावी लागते. हे सोल्युशन आहे. ओके. तर कधी-कधी आपल्याला आपल्या जखमांची सुद्धा सवय लावून पुढे जावं लागतं. जर आपल्याला पुढे जायचं असेल तर अजून एक वाक्य आहे, की जर महान व्हायचं असेल तर आपल्याला सहन करता आलं पाहिजे. सहन न करता तुम्ही महान कधी होऊ शकत नाही. आज मी पण इथपर्यंत आलो तर बऱ्याच गोष्टी सोडल्या, बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या आणि आज तुमच्या मला भावना समजतात. तुमचं मला दुःख समजतंय. तुमचा मला प्रॉब्लेम समजतोय का? कारण मी पण त्यातनंच आलोय. भले मी पुरुष आहे आणि फरक फक्त आहे, की तुम्ही स्त्री आहे. पण ठीक आहे. तुमचा प्रॉब्लेम मी रिलेट करतो. वर्क किंवा घरून काम करताना जे काही अडथळे येतात किंवा बाहेर जाताना जे काम करून बाहेरून काम करताना जो अडथळा काय येतो किंवा प्रॉब्लेम काय असतात, हे थोडेसे मी थोडं तुमच्यासोबत म्हटलं, मी शेअर केलं. काय ताईंना यातनं बाहेर पडायचं आहे, पण त्यांना मार्ग भेटत नसतो. आता मगाशी मुकुंदताईंना एक वाक्य डायलॉग हाणला, "भोले शाहू." अरे भाई म्हणायचं आहे हे. मग तुम्ही का झाला नाही सावित्री? तुम्ही का झाला नाही जिजाऊ माता म्हणून? तुमचं बरोबर का शिवाजी महाराज झालं नाही? म्हणायला, लेबल लावायला सगळ्यांना चला उठा, लढाई करा आणि बदल करा. अरे भाई, ज्याला त्रास होतोय, तो तिथं पडलाय. त्याला 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 भाषण देण्याची गरज नाही. त्याला हात देण्याची गरज आहे. दुनिया इथं वेगळंच करती. तुम्ही लगेच भाषण टाकलं, शाहू फुले. काय करायचंय? ताराबाई, तुम्हाला त्यावेळची ॲज अ सिच्युएशन आणि आत्ताची खूप मोठी फरक आहे. त्यांना पण कोणीतरी उठवलं, त्यांना पण कोणीतरी उभं केलंय. सल्ले देणारे 1000 येतील, पण एखाद्याला ₹2 माग, लगेच तू तुझी जात दाखव लगेच. उपदेश द्यायला, सल्ले द्यायला, मोटिव्हेट करायला सगळे येतील. त्याला ₹100 मागा. तुम्हाला पण आता म्हणलं ना, की मॅडम मस्तपैकी एखादं लेक्चर द्या. दुसऱ्या मिनिटात तुम्ही म्हणाला, "हां, उठा बायकांनो, तलवाऱ्या काढा आणि बाहेर जावा आणि लढवा बसा कोणाच तरी." खूप सोप्पा आहे गोष्टी बोलणं आहे. पण जो भोगतोय, जो तडफडतोय ना, त्याला विचारा जाऊन दुखणं काय असतं. तिने का तिच्या नवऱ्याच्या मानावर तलवार चालवायची का? का तिचा नवरा दारू पितोय आणि तिनं तिनं तिला समजावं का, नाही तू दारू पितोयस, मी बाहेर जाऊन काम करते, मला फ्रीडम दे. तू नवरा देऊ शकतो का? कमेंट मध्ये येस किंवा नो टाईप करा. बोलताना बोलताना आपण एखाद्याला असा देतो उपदेश का नाही, की रात्रीमध्ये बदल. जगाला सल्ल्याची गरज नाही. जगाला पैशाची पण गरज नाही. जगाला असा एक व्यक्ती हवाय, जो त्यांच्या पाठीमागे हात टाकून म्हणेल, "हां, ताई ओके, समजू शकतो मी.
एक 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 असा व्यक्ती हवा जो पाठीमागं हात ठेवून म्हटलं की तू चल उठ लढ, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या बहिणीचं उदाहरण मी 1000 वेळा दिलंय. माझ्या बहिणीचं उदाहरण मी 1000 वेळा दिलंय. माझ्या बहिणीचा नंबर तुम्ही लिहून घ्या, कारण आपल्याला कधी खोटं नाही, आपल्याला खोटं बोलायचं पण नाही आणि आपण कधी बोलणार पण नाहीये. एक सेकंड. पहिला माझ्या बहिणीचा तुम्हाला मी नंबर देतो. 97 63 39 97 63 39 18 92. ही माझी सगळ्यात लहान बहीण आहे. नंबर का दिला? तुम्हाला पुन्हा तुम्ही तिला स्टोरी विचाराल. माझी बहीण पुण्यामध्ये काम करत होते. माझ्या पाठची बहीण, मला 4 बहिणी. आणि पुण्यामध्ये ती कामाला गेली, पण नंतर नवऱ्यानं घरामधलं लक्ष देणं सोडून दिलं. 2 मुलं बहिणीला. आता बहिणीपुढे 2 गोष्टी होत्या. एक तर दुसरा बाबा पकडून पळून जाणे. दुसरी गोष्ट पोरं वनवशी सोडणं, पोरं वाऱ्यावर ठेवून पळून जाणे. आणि तिसरी गोष्ट, आपल्या संसाराची जबाबदारी स्वतः घेऊन नवऱ्याकडून कुठलीही अपेक्षा न ठेवता ती गाडी पुढे घेऊन जाणं. मी पुन्हा भले ट्रेनिंग नाही, लाईफचं खरं म्हणजे एखादा बदल करणारा माणूस काय करू शकतो हे तुम्हाला सांगतोय. बहिणीपुढे 3 ऑप्शन होते. माझं घरातलं जिवंत उदाहरण आहे. बहिणीचं उदाहरण दिलं, नंबर पण सांगितला, तिला कॉल करायचा, बोलणं झालं, जिला खरं वाटतंय ना यातनं मला बाहेर पडायचंय. ओके. तर मला काय म्हणायचं तुम्हाला, बहिणीकडे 2 ऑप्शन होते. आपण ते चारित्र्य संस्कारावर थोडस बाजूला ठेवूया आणि फॅक्टवर एक लेडीज म्हणून बोलूया. एक लेडीज आहे माझी बहीण, तिला 2 मुलं आहेत. 30 क्रॉस झालंय. नवऱ्यानं सगळ्या गोष्टीमध्ये इंटरफिअर करणं सगळं सोडून दिलं, खायचं प्यायचं झोपायचं. मला तुम्ही सांगा, 6 वर्ष जो व्यक्ती रोज नाईट करतो, तिच्या बायकोची मनस्थिती काय असणार आहे हे मला वेगळं सांगायला म्हणजे गरज नाही तुम्हाला. तुम्ही आज समजदार आहे, 30च्या वर सगळ्यांचं वय आहे. आणि मग अशा वेळेस बहिणी पुढे 2 ऑप्शन म्हटलं उरले होते. एक तर मुलं सोडून देणं, दुसरा पकडणं. एक तर संसाराची वाट लावणं, दुसरा फंटर पकडणं. पण बहिणीनं माझ्या त्या गोष्टी नाही स्वीकारल्या, कारण म्हणतात ना की एक संस्कार आणि जातीवंतपणा असतो ना, तो तिच्यामध्ये होता. तिनं काय स्वीकारलं की आता मला माझ्या पोरांसाठी जगलं पाहिजे आणि मला माझ्या गोष्टी माझ्याकडून पूर्ण केल्या पाहिजेत. आपला पार्टनर आपल्याला एक्सपोज नाही करत आहे. चांगली गोष्ट आहे. तसं मी पण एवढा काय कमवतो म्हणजे मी पण थोडंसं माझं स्ट्रगल चालू होतं, पण मला बहिणीची स्टोरी मला माहित होती. सकाळी उठून 4ला जी माझी बहीण लाईनवरती उभं राहायची, सकाळी 4ला लाईन उभं राहायची, पुन्हा 5ला पुन्हा घरी यायचे, पोरांचं जेवण करायची, पोरांचा डबा करायची आणि पुन्हा कामाला जायची. 9 वाजता घरी यायची. मला सांगा किती मोठा संघर्ष आहे. कंपनीतलं काम पण बघायचं, घरून नवऱ्याचा पण डबा बघायचा, पोरांचं पण खायला प्यायला बघायचं. म्हणजे मला अक्षरशः मला वाईट वाटलं मला माझ्या बहिणीचं. यार ही म्हटलं एक दिवशी मरल किंवा मरून जाईल म्हटलं. एवढं एवढं म्हणजे एवढं सहन करणं मेंटली फिजिकली चारी बाजूनं तिच्या डोक्यावरती प्रेशर होतं आणि त्यातनं पण तिनं काम निवडलं आणि ती जमल तसं ती संघर्ष करत होते. आणि मग मी बहिणीला म्हटलं, अगं ज्या दिवशी मी सेटल झालो ना, तिला म्हटलं अगं माझ्यासोबत काम कर. ती म्हणली, अरे बाबा तुझं ऐकून जर मी तुझ्यासोबत करायला गेले आणि जर नाही झाल्यावरती मग मला ना गावाला जायला लागेल, मला माझे पोरं उपाशी मरतील. कारण ठीक आहे, तिनं हा विचार करणं स्वाभाविकच आहे. त्या जागी तुम्ही असता किंवा मी असलो तरी विचार हाच केला असता. का? कारण तिचं म्हणणं जर दत्ता मला म्हणतोय कर, बहीण आहे, पण जर उद्या जर नाही चाललं तर करायचं काय? माझं हाय त्या हातातलं पण काम निघून जाईल. त्याच्यामुळं त्यावेळेस मला बहिणीनं रिस्पॉन्स दिला नाही. आज माझी बहीण गेले 8 ते 9 महिने झालं माझ्यासोबत काम करत्या. राहायला चाकणमध्ये आहे. 53 लाख रुपये कमवले. माझ्यासोबत काम करायच्या अगोदर माझ्या बहिणीचं वजन होतं काहीतरी 52 किलो, आज झाले 75 किलो. कारण ती घरून काम करते, कुठं बाहेर जाऊन काम करत नाही. आज तिनं चाकणमध्ये 1.5 गुंठ जागा घेतली. आज तिच्या घराचं बांधकाम चालू आहे
आणि ती मला 10 ते 20 वेळा म्हणते की नाही बाबा, मला माझ्या भावानं मला जग दाखवलं किंवा दुनिया दाखवली आणि माझा भाव माझ्यासोबत पाठीशी उभा आहे. आज माझ्या बहिणीशी मला ऑर्डर 1 लाख रुपयाची असती. ह्याच्यामध्ये फायदा काय झाला? माझ्या रक्ताचा माणूस मी सेटल केलं. पण अशा स्टोरी सांगायला खूप आहेत. हे काय एक स्टोरी नाही माझ्यासाठी. मी आज झाले 50-60 कोटी रुपये जरी मी कमवले, मला काय गरज नाही मीटिंग घेऊन एवढा सगळा कुठं करायची. मला आज पण गरज नाहीये. मी तुम्हाला मनापासून सांगतो, 50-60 कोटी रुपये म्हणजे छोटा आकडा नाही ना. मी तेवढे कमवले. कधी पण मीटिंग झाल्यावर मला कॉल करा. तुम्हाला मी सरळ सरळ तुम्हाला मी आकडा दाखवतो. 71 कोट 7 लाख जी अमाऊंट आहे तुम्हाला दुसऱ्या मिनिटात दाखवतो मी. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तर मला आज अभिमान वाटतो की मी आज माझ्या बहिणीला आज स्वतःच्या पायावरती उभं राहायला शिकवलं. आज मी माझ्या बहिणीला सेटल केली आणि त्यानंतर तीच प्रेरणा, तीच ती जिद्द पुराशी बाळगून मला प्रत्येक त्या ताईला मदत करायची आहे. जी ताई आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये काहीतरी करण्याचं म्हटलं स्वप्न बघते ना, तिला आज मला मोटिवेट करायचं आहे. तिची मला आज विल पॉवर वाढवायची आहे. तिचा पूर्ण अनुभव आणि एक्सपिरियन्स जो मी आजपर्यंत मला भेटला किंवा त्याच्या माध्यमातून मी त्यांना 4 पैसे कमवून दिले, हाच मी तुमच्या समोर एक्सपोज करतोय. माझ्या घरामध्ये मी 10 पोरी कामाला ठेवल्या असत्या, त्या पोरींच्या कुठनं मी माझा सेल काढून घेतला असता. काय मला गरज नाही एवढ्या गोष्टी करण्याची. तर मला सगळ्या गोष्टी मला आहेत माहित की ऑनलाईन काम कसं करायचं. त्या येणाऱ्या लोकांचे जे फोन कॉल्स आहेत त्याचे लीड कशी क्रिएट करायची, सगळं माहित आहे मला. पण त्यातनं मला पैसे सगळ्यात जास्त भेटणार आहेत तुमच्याकडनं. मला खूप म्हणजे खूप मला ₹10 ₹20 प्रॉफिट वरती मी काम करतोय. पण ज्या दिवशी एखादी सामान्य लेडीज किंवा सामान्य लेडीज म्हणते ना की हा हा की सर आज तुमच्यामुळे पोराची फी भरली, सर मी तुमच्यामुळे मला आज आहे ना ₹1 कोटी बिझनेस लागला समजायला, सर मी आज तुमच्यामुळं आज मला कळालं की घरातनं बिझनेस कसा करायचा. ह्याचं जे ब्लेसिंग आहे ना, हे मला कोट्याधीश जरी मी झालो तरी मला हे ब्लेसिंग मला आयुष्यामध्ये अजून चांगल्या गोष्टी करायला मला बळ प्रोव्हाइड करतं, मला ताकद प्रोव्हाइड करतं. हे मला पैशामध्ये कधी मिळणार नाही म्हणून मी ह्या गोष्टी करतोय. माझं बरोबर आहे का चुकीचं आहे? माझं बरोबर आहे का चुकीचं आहे? आतापर्यंत ज्या गोष्टी मी तुमच्यासोबत कन्सल्ट केल्या किंवा सांगितल्या, तर तुम्ही माझ्याबद्दल तुमचं मत काय आहे? जी मला ओळखत होते किंवा ओळखत नव्हते, तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाईप करू शकता. की जे आतापर्यंत तुम्हाला मी सांगितलं, तर तुमचं माझ्याबद्दल काय मत आहे? की मी बरोबर सांगितलं किंवा चुकी सांग सुप्रिया मॅडम वरती लेफ्टचा ऑप्शन आहे. तुम्ही ग्रुप लेफ्ट मीटिंग लेफ्ट करू शकता. काही गडबड नाही मला. ज्याला फक्त पैसा, ज्याचा फक्त पैसा मोटिव्ह असेल तो लेफ्ट होऊ शकतो. त्याला फक्त पैसा आणि वर्क मीटिंग आपण त्यासाठीच घेतल्या. त्याला फक्त ज्याचा पर्पज फक्त पैसा असेल ना, तो आत्ताच्या आत्ता रिमूव्ह होऊ शकतो आणि लेफ्ट करून बाहेर जाऊ शकतो. लक्षात ठेवा. ज्याला फक्त पैसाच पाहिजे ना, पैसा, तो आता एका मिनिटात तो लेफ्ट होऊ शकतो. त्यासोबत मला 1 मिनिट पण बोलायचं नाही. तो मला माणूस आवडणार पण ना, जो आता चॅट बॉक्स मध्ये आहे. वर्क बद्दल एका मिनिटात मी एका मिनिटात तुम्हाला सांगितलं असतं की वर्क काय आहे. हा, पुन्हा माझं रेकॉर्डिंग मी पुन्हा पब्लिश करणार आहे. ज्याला फक्त पैसा आणि काम आणतो आत्ताच्या आत्ता लेफ्ट करू शकतो. मला रिमाइंडिंग पुन्हा मेसेज करू नका, बाहेर काढावं तर वाट बघू नका. आणि पूर्ण व्हिडिओ हा रेकॉर्डिंग करतो, तुम्ही पुन्हा बघू शकता. जे आत्ता मधनं आलेत ना,
त्यांना संयम नसेल ना, ज्यांना संयम बियम नसेल ना, तो तर अजिबात मला चॅटिंग मध्ये दिसला पण नाही पाहिजे, लक्षात ठेवा. अजिबात दिसला नाही पाहिजे चॅटिंग मध्ये. तो आत्ता बाहेर, त्यानं आत्ता बाहेर नाही का, 50-60 कोटी रुपयाचा मालक आहे, घंटा फरक पडत नाही मला. जिला फक्त, ज्या बायला फक्त पैसा हवा ना, पैसा, तिला तिकडं कुठलं आता जाऊ द्या, बोलत नाही मी. आणि ज्यांच्यापाशी संयम आणि पेशन्स नसतील ना, तिनं आत्ता बाहेर नाही का दुसऱ्या मिनिटात. कारण मगाशी एक गोष्ट क्लिअर स्पष्टपणे केल्या. आपल्या ग्रुपचं टायटल आहे मालक बना. आपल्या ग्रुपचं टायटल आहे मालक बना. आपल्या ग्रुपचं टायटल आहे मालक बना. आणि मालक हा लोकांना लुबाडून, लोकांना चोऱ्या टोप्या घालून बनत नाही. मालक हा लोकांचे इमोशन्स जपून होतो. मी तर जॉब, कुठली स्कीम, कुठलीही गोष्ट मी ऑफर करायला नाही आलो. मी पुन्हा सांगतो, इमानदार माणूस कधी बोलायला कधी घाबरत नाही, लक्षात ठेवा. इमानदार माणूस कधी बोलायला घाबरत नाही. आणि तो कधी माफी पण मागू शकत नाही. मी गावातला राहणारा पर्सन आहे. गावी गावी राहून एवढं मोठं साम्राज्य उभं केलंय ना. हा. गावी राहून एवढं मोठं साम्राज्य उभं केलंय, मला गरज नाही. आणि ज्याला खरी गोष्ट एक्सप्लेन ऐकून घेण्याची ताकद नसेल, त्या बायांना इथं अजिबात उभं पण नाही राहायचं, तिनं बाहेर निघायचं. मी इथं कुठं मोटिवेट नाही करायला आलो. मी माझ्या घरची तुम्हाला स्टोरी एक्सप्लेन का केली, कारण मला सोन्यानं लावलेली माणसं नको आहेत. मला सोन्यासारखी माणसं हवं आहेत, ही माझी तळमळ आहे. कारण माझ्या ताईसारखे हजारो लेडीज असतील ज्यांचा हा प्रॉब्लेम आहे. आणि त्याला सांभाळून ह्या गोष्टीमधनं कसं बाहेर पाडायचं ना. आणि जिला राग येतो, जिला त्रास होतो, जिला वाईट वाटतं ना, तिनं बाहेर निघायचं. कारण असल्या इमोशन्स, भावना ना, ज्या असल्या इमोशन्स भावना ना, ह्या असल्या भावना ठेवून आहे ना, आपलं घर चालत नाही. आपली स्वप्न पूर्ण होत नाहीत, लक्षात ठेवा. ज्याला ज्याला घाई आहे, गडबड आहे ना, आणि ज्या बाईला इगो आहे, ज्या बाईला ऐकून घेण्याची, ज्या बाईच्या तयारी नाही, ज्या बाईची मानसिकता नाही ना, तिनं आयुष्यामध्ये कुठलं मीटिंग, कुठली ट्रेनिंग तिनं जॉईन नाही केली पाहिजे. मी आत्ताच सांगतो पुन्हा आणि वाक्य. तर असला माणूस हा ऑलरेडी गैरसमज शंकांनी भरलेला असतो. हा माणूस काय लोकांना भेटणार आहे, आणि या माणसाला काय लोकांचं दुःख कळणार आहे. तर हा विषय. तर मी मेन माझ्या पुन्हा मुद्द्यावरती येतो. तर ताईनं तो विषय निग्लेक्ट केला. आणि ज्यानंतर ताईनं नंतर पुन्हा काम सुरू केलं. आज ताई लाख रुपयाच्या, करोड रुपयाच्या घरामध्ये आज जाईल म्हणतो मी. लाखाच्या गेली म्हणजे कोटी रुपयाच्या पण म्हटलं घरात जाईल. याच्यामध्ये काय लक्षात ठेवा, शंकाच नाहीये. तर हा सगळा किस्सा सांगितला वर्क फ्रॉम होमची, जी सॉरी, बाहेर जाऊन जॉब केल्यावरती काय वाट लागते एखाद्या स्त्रीची, चांगली असली तरी सुद्धा. तर हे वास्तव आहे. जोपर्यंत तुम्ही ह्याला ऍक्सेप्ट करत नाही, तोपर्यंत आपण दुसऱ्या स्टेप 2 मध्ये आपण जाऊ शकत नाही. माझं बरोबर आहे का चुकीचं? ह्या गोष्टी जोपर्यंत ज्याला ज्याला इन शॉर्ट म्हणजे माहिती पाहिजे ना. आवाज येतोय ना माझा? माझा आवाज येतोय? माझा आवाज येतोय? ओके. तर पार्ट 2 चालू करतोय, की ऑनलाईन वर्क फ्रॉम म्हणजे काय असतं, ऑनलाईनच्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे. सर, तुम्ही करोड रुपये कसे कमवले? आता येतोय आवाज माझा? येतोय क्लिअर? मॅडम, माझा जर तुम्हाला आवाज येत नसेल तर तुम्ही रेंज मध्ये बसा. बाकी सगळ्यांना माझा आवाज क्लिअर येतोय.
आता ऑनलाईन पैसे कसे कमवायचे किंवा त्या कमवण्याच्या पाठीमागचे फंडे काय आहेत किंवा काय स्ट्रॅटजी आहे, आता मी हे सांगतो. अक्षय साहेब, मी स्क्रीन शेअर करतोय. माझा आवाज नाही आला तुमचा, माझा नंबर तुमचा दुसरा नंबर तुमचा माझ्याकडे आहे. तुम्ही डायरेक्टली मला फोन केला किंवा एखादा मिस कॉल जरी जरी मारला तरी मला समजणार आहे की माझा आवाज वगैरे येत नाही. तुम्ही अक्षय साहेब थोडं लक्ष घाला. एक मिनिट, मी आता आपल्याला काय करतोय किंवा आपण काय देतोय आपण हे याच्यावर थोडं आपण गाईड करणार आहे. तुम्हाला माझी स्क्रीन स्पष्टपणे दिसते? ओके. तुम्हाला माहित आहे, माझं नाव दत्ता खराडे. मी किती कोटी रुपये कमवला तर मी सांगत नाही. व्यवसाय म्हणजे काय असतं हे बऱ्याच लोकांना म्हटलं समजत नाही. थोडं मी त्याच्याविषयी म्हटलं एक्सप्लेन करतो. की मगाशी सांगितलं की की श्रीमंत माणूस तो श्रीमंत बनतो जो लोकांना चांगल्या गोष्टी प्रोव्हाइड करतो, आणि गरीब माणूस तो गरीब राहतो जो कधी लोकांच्या आयुष्यामध्ये काही योगदान देत नाही. हा फरक आहे श्रीमंत बनण्यामध्ये आणि गरीब राहण्यामध्ये. तर व्यवसाय कोणता केला पाहिजे, कशा प्रकारे केला पाहिजे, किंवा कुठलं ऑनलाईन काम केल्यावरती आपल्याला लाखो रुपये मिळणार आहेत, हे तुम्हाला सांगतो. प्रोडक्ट मध्ये पण दोन प्रकार असतात. एक प्रोडक्ट आपलं जीवन वाचवतं, आणि दोन असतं आपलं ज्यामुळे आपलं जीवन चालतं. जीवन वाचतं कुठल्या प्रोडक्टमुळं? तेल, साबण, शॅम्पू. ओके. आणि जीवन वाचतं कुठल्या प्रोडक्टमुळे? तरी आयुर्वेदिक प्रोडक्ट्स किंवा आयुर्वेदिक मेडिसिन्स. ह्या दोन गोष्टी तुम्ही कधी पण बिझनेस करा, मी म्हणत नाही तुम्हाला लाखो रुपये मिळतील, पण तुम्ही इथं तुमचं काय गमवू शकत नाही. तुम्ही चार पैसे तरी कमवणार आहे. आता मार्केटला बऱ्याच कंपन्या फसवून गेल्या, आणि आपली ताई किंवा आपल्या आपल्या महिला मंडळ पण फसलं गेलं का? त्यांचा निर्णय चुकला इथं. एखादा व्यक्ती ज्याला तुम्ही ओळखत नाही, किंवा एखादी बाई ज्याला तुम्ही ओळखत नाही, ज्या बाईची तुम्हाला हिस्ट्री माहित नाही, ज्या व्यक्तीची तुम्हाला कॅरेक्टर माहित नाही, तुम्ही त्यांसोबत जॉईन करता फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी बोलून, आणि उद्या फसल्यावर तुम्ही सगळ्या जगाला त्या लाईन मध्ये उभं करता की सगळी लोक फसवी चोर असतात. तर हा याचा अर्थ तुम्ही तुमच्या बुद्धीची आत्महत्या केल्या, तुमची बुद्धी भ्रष्ट झाल्या, की तुम्ही सगळ्यांना एका माळामध्ये वळताय, पण तुम्ही ही गोष्ट ऍक्सेप्ट करत नाही की माझा निर्णय चुकलाय, आणि मी ओळखायला चुकले स्वार्थी कोण आणि चांगला कोण, हे तुम्ही पहिल्यांदा स्वतःशी ठरवलं पाहिजे. मी ज्या गोष्टी केल्या त्या कोणत्या केल्या, तर मी आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये आज काम चालू करायची ज्यावेळेस सुरुवात केली, त्यावेळेस मला कळालं की आयुर्वेदिकच्या नावानं बऱ्याच लोक, बरेच आपले महिला मंडळ बरंच फसलं गेलंय किंवा त्यांना फसवलं गेलंय. ज्यावेळेस मला ह्या गोष्टी कळाल्या, त्यावेळेस मी काय केलं, आयुर्वेदिक फील्ड मध्ये मी काम करायला सुरू केलं. आणि आयुर्वेदिक फील्ड मध्ये रिसर्च केला, आणि याच्यामध्ये ज्यावेळेस मी काम करायला सुरू केलं, त्यावेळेस मला कळालं की रामदेव बाबा कुठलीही डिग्री नसताना त्यानं आज 2,000 कोटी रुपये आज तो माणूस कमवतोय. ठीक आहे, आता हे तर उदाहरण लय मोठं झालं. स्वागत तोडकर जे राहायला कोल्हापूरला आहेत, मूळचे कोल्हापूरचे, ठाण्यामध्ये रिक्षा चालवायचे. कोणाकोणाला माहित आहे स्वागत तोडकर? कोणाकोणाला माहित आहे स्वागत तोडकर? असेल माहित तर येस म्हणा किंवा नो म्हणा. ओके. स्वागत तोडकर कोणतीही डिग्री नसताना 1,800 कोटी रुपयाचा मालक आहे.
ह्या 2 उदाहरणं बस झाली तुम्हाला इथं मोठं बनायला. ह्याच गोष्टी मी डोळ्यासमोर ठेवून मी स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सुरू केला आणि मी फक्त एकच गोष्ट आणली मार्केटला, एकच प्रॉडक्ट आणलं. त्याची तुम्हाला मी इमेज पण दाखवतो. एकच प्रॉडक्ट आणलं. एकच का आणलं किंवा एकच का आणू शकलो? मला तुम्हाला हे पण सांगायचं आहे. 1 मिनिटं. एकच प्रॉडक्ट आणलं म्हटलं मी. ते आणलं गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, मान दुखत असेल, उठायला बसायला येत नसेल, गुडघ्यात पाणी झालं असेल, असं फक्त मी एकच प्रॉडक्ट आणलं. कुठे गेली इमेज? 1 मिनिटं फक्त. एकच प्रॉडक्ट आणलं जे मल्टी गोष्टीवरती काम करतं. त्याचे फायदे, त्याचे तोटे एवढे जबरदस्त आहेत. ठीक आहे, मी तुम्हाला नंतर दाखवतो. मी एकच प्रोडक्ट आणलं. ते 7 ते 8 गोष्टीवरती म्हटलं काम करतं. त्याची कंबर दुखत असेल, त्याचा गुडघा दुखत असेल, त्याला उठायला बसायला येत नसेल, त्याच्या गुडघ्यामध्ये पाणी झालं असेल, त्याच्या गुडघ्यामध्ये सूज आले असेल, नाही का? असं एकच प्रोडक्ट आणलं आणि ते प्रोडक्ट घेऊन मी आज मार्केटला काम सुरू केलं. त्याचे रिझल्ट एवढे जबरदस्त होते की तुम्ही विचार नाही करू शकत, की 7 ते 8 दिवसामध्ये माणूस पळाला पाहिजे, धावला पाहिजे. ओके. आणि तुम्हाला फोटो दाखवतो. एकच मिनिटं फक्त. एकच मिनिटं. की मी काय आणलं किंवा कुठल्या गोष्टीने मला 50-60 कोटी रुपये कमवून दिले, ती काय सिक्रेट आहे? तर तेच गोष्टी का करायच्या? हे पण तुम्हाला मी थोडं सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल ना. हो का, हे जे माझं प्रोडक्ट आहे ते सुपर 30 म्हणून मी प्रोडक्ट लॉन्च केलं आणि एकच केलं. मी जर स्वार्थी असतो, मी जर सेल्फिश असतो किंवा हे जे एम-एल-एम मधले हे चोर लोक म्हणतात, की आमच्याकडे सगळ्या दुखण्यावरची औषध आहेत. हे चोर लोकांच्या बोलण्यात आपण कधी नाही आलं पाहिजे. स्वतःचा माझा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे. स्वतः मी बनवतोय. स्वतः हा माझा म्हटलं फॉर्म्युला आहे आणि हे जे प्रोडक्ट तुम्ही बघता हे मी बनवलंय. आता प्रश्न येतो की ऑनलाईन कसं करायचं? आता ऑनलाईन बऱ्याच आपल्या ज्या महिला आहेत त्या कोण साड्या विकत्या, कोण गाऊन विकत्या, कोण अजून काय विकत्या. पण तिला तेवढा रिस्पॉन्स येत नाही. रिस्पॉन्स का येत नाही? कारण साड्या, गाऊन हे काही नीडमध्ये मोडत नाही. ऑनलाईन सेल त्याच गोष्टीचा होतो ज्याची नीड किंवा गरज असते. साड्या, मसाले, लोणचे, पापड, रांगोळी, ड्रेस, गाऊन, पुन्हा ते परकर हे असलं काही नीडमध्ये मोडत नाही. हा, विक्री होऊ शकते. महिन्याभरात महिन्याभर काम करत बसला, एका दुसरा जर कोणी जर साड्या घेतल्या तर गोष्ट वेगळी आहे. पण भरमसाठ पैसा ऑनलाईन तुम्हाला नाही मिळू शकत आहे. ऑनलाईन जर तुम्हाला काम जर करायचं असेल घरी बसून तुम्हाला, तर तुम्हाला एकच गोष्टीवरती फोकस केलं पाहिजे, की लोकांना फायदा मिळवून देणारं प्रोडक्ट तुम्हाला सेल करता आलं पाहिजे. माझं बरोबर आहे का चुकीचं आहे? असं बरोबर असेल तर येस किंवा नो टाईप करा. की लोकांना फरक पडला पाहिजे, लोकांना विश्वास दिला पाहिजे, की बाई माझं प्रोडक्ट जर साहेब तुम्ही वापरा आणि जर तुम्हाला फरक नाही पडला ना, जेवढे पैसे घेतले सगळे रिटर्न द्यायला मी तयार आहे. कारण तो माणूस ऑनलाईन आहे. आपल्याला जर त्याला विश्वास जर आपण दिला आणि आपलं प्रोडक्ट खरंच त्याच्या विश्वासाला जर पात्र ठरलं, तुम्हाला पैसा हा मागावा लागत नाही. पैसा तुम्हाला आपोआप मिळतो. एकच प्रोडक्ट आहे. पुन्हा लोक मला पुन्हा प्रश्न करतील, सर हे आहे का ते आहे का? बाय एकच आहे, पण ब्रह्मास्त्र आहे. आणि एक प्रोडक्ट 1 ते 8 गोष्टींच्या वरती काम करतं आणि कस्टमरांचे रिव्ह्यू जर तुम्ही ऐकले ना, तर तुम्हाला असं वाटेल की नाही बाबा खरंच आपण कुठेतरी याच्यामध्ये केलं पाहिजे.
आणि इथून तुम्हाला दोन गोष्टी मिळणार आहेत. तुम्हाला दुवा पण मिळणार आहे आणि तुम्हाला पैसा पण मिळणार आहे. ओके. आणि ह्या जर तुम्ही गोष्टी भले तुम्हाला खूप सोप्या भाषेत मी एक्सप्लेन करून सांगितल्या, ऑनलाईन कसं करायचं ह्याचं पण आम्ही ट्रेनिंग द्यायला बसलोय. ऑफलाईन कसं करायचं ह्याचं पण ट्रेनिंग तुम्हाला द्यायला बसलोय. आणि हे कुठलंही MLM नाहीये. हा जो प्लॅन आहे याला नाव आहे बिझनेस टू बिझनेस. ह्याच्यामध्ये आपण साखळी बिकळी बिकळी असलं काय जोडू शकत नाही. कारण जर आपण साखळीचं जोडत बसलो तर मग आपल्याला मार्जिन एवढं मोठं भेटणार नाही. म्हणजे मी स्वतः कंपनीचा मालक आणि तुम्हाला पण मालक बनवतोय. तुम्ही जर मला हा प्रश्न केला की सर मला आमच्या नावानं पाहिजे, माझ्या पोराच्या नावानं पाहिजे, मला माझ्या आईच्या नावानं पाहिजे, मला माझ्या बाच्या नावानं पाहिजे, तरी सुद्धा त्याच्यावर तुम्हाला मी प्रिंट तुम्हाला काढून देऊ शकतो. पण अदर MLM चा चोर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या नावानं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करून देऊ शकत नाही, कारण तो पण एक चोरच आहे. कमिशन एजंट म्हणून काम करणं आणि स्वतः मालक म्हणून काम करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे लक्षात ठेवा. मी माझ्या कंपनीचं जे प्रोडक्टची MRP जे टाकलंय ते 600 रुपये टाकल्या आणि तुम्हाला देतोय म्हटलं मी 200 रुपयाला. तिकडं खाली तुम्ही कितीला पण विका. तुम्ही त्याला 250ला द्या, 300ला द्या, 400ला द्या, 500ला द्या, त्याच्याशी मला काही संबंध नाही. पण लीडर लीडर तो असतो ज्याने किती पैसा कमवला, त्याकडे किती मोठ्या मोठ्या गाड्या आहेत, ह्याच्यावरून लीडरची ओळख ठरत नाही. तर लीडरनं आपल्या सोबतच्या लोकांना किती मोठं केलं ह्याच्यावरून लीडरची खरी ओळख ठरते. हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मी माझा स्वार्थ फक्त 20% बघितलाय. मायाभरच्या लोकांचा स्वार्थ म्हणलं मी 80% बघितलाय. हे लक्षात ठेवा. तुम्हाला सगळं तुम्ही म्हटलं ना सर कस्टमर सुद्धा मिळवाय मला 100% मेहनत करेल त्याला 100% सहकार्य करायला तयार आहे. आज फक्त एकच आहे. डेमोसाठी फक्त ना फक्त 2 डब्या देऊ शकतो 350 रुपयाला. आणि 50 जर बाटल्या घेतल्या तर तुम्हाला आम्ही 200 रुपयाला एक बॉटल द्यायला तयार आहे. पुन्हा सांगतो ह्याच्यामध्ये नो म्हणजे बार्गेनिंग मला करायचं नाही. तर ऑलरेडी 20% म्हणजे मी 10 रुपयावरती मला बिझनेस करायचा आहे. मी डेमो तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला 2 बाटल्या मी 350 रुपयाला देऊ शकतो आणि 50 बाटल्या तुम्हाला पर बॉटल 200 रुपयाला तुम्हाला मी द्यायला तयार आहे. आणि स्टॅम्प पेपर घेऊन या. पैशाची मला मला सर मला तुम्ही जे पैसे घातले त्याच्या 5 पटीनं तुम्ही जर कष्ट घेतलं तर करून देण्याची राहिली माझी जबाबदारी. ट्रेनिंग, प्रशिक्षण जी पण काय अडचण असेल ना 24 तास तुमच्या पाठीमागे मी उभा आहे. ओके. तर मी आता म्यूट काढतोय. तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी कळाल्या असतील. तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करू शकता. एकच मिनिट फक्त. हम्म. हा, मी आपलं एकेकानं म्यूट काढून तुम्ही तुमच्या गोष्टी एक्सप्लेन करू शकता. तुमच्या डाऊट शंका काय असतील तर. येतोय आवाज? हो. ओके ओके. येतो सर. सर बोला ना. सर आपला प्रॉडक्ट खूप छान आहे. लोकांना म्हणजे त्याचा खूप चांगला फरक पडतोय. लोक पण ओके सर. मागतात. तुम्ही आणि कधीपासून आता करताय मुकुंद साहेब? मला झालं 1 महिना झाला की नाही, 25 दिवस. कसं वाटलं तुम्ही काय सांगाल लोकांना? लोकांना सांगतो आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहे. ओके. खूप चांगले इन्ग्रेडियंट आहे याच्यामध्ये. आणि हो. गुडघ्याची सूज, कांदे आखडणे, पाय कंबर दुखणे, पाठ दुखणे, सर्व्हायकल स्पॉन्डिलिसिस ओके या सर. ओके. सर्व बाबी खूप चांगलं काम करते. मी माझ्या आईला माझ्यासाठी आणि माझ्या मम्मीसाठी खूप वापरलं. वडिलांसाठी वापरलं. खूप आनंदी हम्म. माणसं आहेत. घरी येतात, ओके घरी येऊन बघतात लोक, विचारतात. चांगला ओके. आहे. म्हणजे मुकुंद सर आणि याची चांगलं आपण जो लोकांना शब्द देतोय आपण त्याला खरं होतं थोडं आपण त्याला खरं उतरतोय ना. हो, आपल्याला अगोदर स्वतःला विकावं लागतं, मग प्रॉडक्ट लोक घेतात. ओके ठीक आहे. नाही मुकुंद साहेबांनी आपला प्रॉडक्ट रिव्ह्यूज काय टाकायचं सांगितलं आपल्या कारण ते टाकायचं तुमचं. आणि हा. तुमचा विचार, तुमची माहिती सांगण्याची पद्धत खूप भारी आहे, खूप छान आहे. ओके. मेडिकल नाही वाले, इंजिनियर वाले, मास्टर, डीएड, बीएड हे वकील बिकील मोकाट फिरतात, पण तुमच्याकडून किती मोठी संधी आहे आपल्याला. हो हो. नाही अहो तेच आहे ना. इमानदार माणूस कधी आपल्या भावना एक्सपोज करायला कधी घाबरत नाही कारण तो इमानदार आहे तो. हो साहेब, जसं महाभारतात अर्जुनाला माशाचा डोळा दिसत होता, तसं मला फक्त 30 सुपर दिसतं कानडे साहेब तुमचा आता. नाही नाही साहेब मी या माझ्या जीवन आयुष्यामध्ये गेलं चालू आहे ना.
मी माझे शब्द कधी माघारी घेत नाही. शब्द कधी माघारी घेत नाही. मी का घेत नाही? कारण मी माहिती आहे ना, मला गोड बोलून तोंडावर हात फिरून मी काय पैसे काढायला नाही बसलो. मला एक ऑथेंटिक माणूस पाहिजे, जो दुसऱ्यांची मनं जपल, त्यासोबत स्वतःचे स्वप्न पूर्ण करलं. म्हणून मी माझी भाषा एवढी कडक ठेवली आहे. कडकच पाहिजे, कडक मध्येच गोड असतो. नारळवरून कडक असतो पण आतून खूप चांगला असतो. हा, हे हे ओळखायला त्यासाठी नारळ सोबत पाहिजे फिरलं विश्वास आहे. पाहिजे. हे ओळखायला सोबत राहिलं पाहिजे. अजून कोण आहे त्याला, अजून कोण ताई आहे की तिला शंका डाऊट असेल तर ती म्यूट काढून ओपन करून बोलू शकते, नाही का? सर माझी एक विनंती आहे सर, फक्त ऑनलाईन प्रॉडक्ट फेसबुकवर कसा सोडावा, म्हणजे ओके, लांबचे लांब. तुम्हाला सर, तुम्ही पहिलं ऑफलाईन करा, कारण आपल्याला गुंतागुंती करून घ्यायची नाही. 100 कोट 200 कोट तुम्ही कमवू शकता, पण त्याच्यासाठी पहिली आपली लॉयल्टी बनवली पाहिजे. पहिल्यांदा 2-1 महिने ऑफलाईन करा, लोकांनी मिसळा. मग तुम्हाला लोकांचे प्रॉब्लेम्स कळतील, समस्या कळतील. डाऊट आला मला विचारा, मग तुम्हाला मी समुद्रात घेऊन जातो ऑनलाईनच्या. ओके सर, थँक्यू. हा, ओके. अजून कोण आहे ज्याला? ओके, म्यूट काढून तुम्ही तुमचं म्हणणं मांडू शकता. हॅलो. हॅलो सर. बोला ना सर, बोला ना. मनोज बोलतोय मनोज सर बोला मुंबईवरनं. ना. बोला ना. हा. तर मला एक घ्यायचं होतं आपल्याकडून की हम्म, हम्म, हम्म. माझ्या आईला पाठीचं म्हणजे प्रॉब्लेम आहे. आता ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट नाही करत आहे, तर आपण त्यांना हे औषध देऊ शकतो का? सर देऊ शकता, आरामात देऊ शकता. मग त्याचा रिपोर्ट वगैरे एखादा वेळी तुम्हाला मी पाठवला, हम्म, तर हम्म. तुम्ही ते check करून सांगू शकता का हे औषध त्यांना देऊ शकतो का आपण? हो, हरकत नाही. पाठवा मला तुम्ही. तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही मला पाठवा. मी तुम्हाला बघून सांगतो. आणि पाठीचा प्रॉब्लेम म्हणजे कुठली तरी नस दाबल्या, L1, L2, L3, L4, L5 मधले कुठली तरी नस दाबल्या म्हणून तिचा आईला त्रास आहे. पाठीचा काही विषय नाही. तरी पण रिपोर्ट पाठवा. मी तुम्हाला कन्सल्ट करून तुम्हाला मी सांगतो. ठीक ठीक, नक्की नक्की सर. ओके. ओके. थँक्यू मनोज सर, तुम्ही तुमच्या भावना सांगितलं. अजून कोण आहे ज्याला आपलं म्हणणं हॅलो मांडायचं आहे? सर. हा हॅलो ताई, बोला सर. ना. बोला ना. मी अंजली पाटील बोलतेय. शुगरच्या पेशंटला हे चालतं का? असा आता एकही माणूस नाही ज्याला शुगर नाही, लक्षात ठेवा. सगळ्यांना शुगर नाही तरी. बीपी हे नॉर्मल हो. झालंय. आणि आपण हो. आयुर्वेदिक प्रोडक्ट पहिल्यांदा गोष्ट कन्सिडर केली पाहिजे की आपण आयुर्वेदिक प्रोडक्ट विकतोय विदाउट साईड इफेक्ट. ओके. त्याच्यामुळे आपण त्यांच्याकडून जास्त पैसे घेतोय. मेडिकलची पेन किलर गोळी 2 रुपयाला मिळती, मग आपल्याच गोळ्याच्या आज आपण मेडिसिन्स विकतोय 2122 रुपये का घेतोय? कारण याच्यामध्ये आपण नॅचरल कंटेंट युज करतो, जे असे बाहेर बल्कमध्ये मिळत नाही. त्याची प्रॉपर्टीज फुल लिमिट, म्हणजे आपल्याला म्हणजे जी प्रॉपर्टीज आहे जंगलामध्ये मिळणार ती खूप कमी प्रमाणामध्ये असते. त्यामुळे आपण त्याचे एवढे पैसे घेतोय. ओके. ओके. मेडिकलचे जे चालेल. गोळे आहेत ना, त्याचे एका गोळी पाठीमागे 6 साईड इफेक्ट असतात. एक गोळी खाल्ली, हो. 6 साईड इफेक्टला तयार राहायचं. आणि याच्यामुळे उद्या मग बाथरूमचा प्रॉब्लेम, पोटाचा प्रॉब्लेम, किडन्या खराब झाल्या, मोठं आतडं खराब झालं, पुन्हा कॅन्सर झाला, लिव्हरचा फॅटी लिव्हर झाला. त्यापेक्षा हे खूप भारी ऑप्शन आहे. ऍज आयुर्वेदिक आहे, विदाउट साईड इफेक्ट्स. आणि एकच गोळी आपली मल्टी गोष्टींच्या वरती काम करते. जर अलोपॅथीचं तुम्ही गेला असताना तर प्रत्येक प्रॉब्लेमला वेगळी गोळी खावी लागली असती. गुडघ्याची सूज कमी व्हायला वेगळी गोळी, गुडघ्यातनं उठाय बसायला व्हायला वेगळी गोळी, स्नायूंची ताकद कमी व्हायला वेगळी गोळी, सूज कमी व्हायला वेगळी गोळी, गुडघ्यातलं पाणी जायला वेगळी, म्हणजे जवळजवळ 8 ते 12 गोळ्या त्याला खाव्या लागल्या असत्या. पण ही एकच गोळीमध्ये सगळ्या प्रॉपर्टीज आपण असं मिक्स केलं, आणि एकच गोळी त्याला मल्टी गोष्टीवरती रिलीफ मिळवून देण्याचं काम करते. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. ओके. 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 थँक्यू. ओके, ओके. हा, तर अजून कोण आहे त्याला? हॅलो सर सर. सर. मला हॅलो. हा, एक मिनिट मनोज साहेब, एक हॅलो. मिनिट फक्त. काय बोला? हा, नमस्कार सर. हा, बोला ना हॅलो. ताई, नमस्कार. हा, येतोय आवाज तुमचा. नमस्कार. हा, तुमचं छान ताई वाटलं तुमचा सर. तुमचा ताई तुमचा आवाज मी ब्रेक 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 ताई तुमचा आवाज ब्रेक होतो. तुम्ही प्रॉपर रेंज मध्ये येऊन बसा. व्हिडिओ म्यूट करून बोलला तर आवाज अजून क्लिअर येईल. जरा नेट थोडा कमी आहे. हॅलो सर. हा, बोला. हॅलो. हॅलो. हा, आवाज येतोय सर? कोमल ताई, एकच हा, मिनिट फक्त ते आतापर्यंत श्रीताईंना मी बोलतो. म्हणजे. हो हो. बोला हॅलो. श्रीताई, बोला. हा, बोला ना, येतोय आवाज. हॅलो. हा, हा ताई, तुमचा आवाज आतापर्यंत येतोय, मी बोला. जे आयुर्वेदिक वगैरे सगळे प्रोडक्ट प्रोडक्ट वगैरे मी बघितलेत, म्हणजे बरेच जणांकडून ऐकलेत सुद्धा.
की अशा आहेत ओके. तशा आहेत, पण काही काहींचे कसे म्हणजे आपल्याकडून जे प्रोडक्ट मिळणार आहेत कमी रेटमध्ये आहेत, रिझल्ट पण छान आहेत. जो पुढचा पेशंट येणार आहे आपल्याकडे किंवा आपण त्यांना सांगणारे गायडन्स देणार आहे की नाही बाबा बीपी शुगरला वगैरे हे खूप छान आहे. म्हणजे वयोमर्यादा पण त्याला अडथळे नाहीयेत की कितीही वयापर्यंत घेतले चालतात. असं काय होय. आहे का? मुळात आता ताई गुडघेदुखी आणि कंबरदुखी ह्याला आता एज नाही राहिलेलं. ह्याचं हा तुम्हाला आम्ही काम करतो 25, 30, 24. तुम्ही ऍज अ 85 पर्यंत लोकांचे आम्ही रिझल्ट काढलेत. त्यांना पण तुम्ही रेफर करू शकता. हा आणि ताई दाखवायला बर माझ्याकडं 5 ते 6,000 रिव्ह्यूज दाखवायला आहेत. तुम्ही मला कधी पण मागा. बर बर दुसरी गोष्ट सर, आपण जेव्हा एखाद्या म्हणजे आपल्या समोरच्या व्यक्तीला की सांगतो की नाही बाबा हे प्रोडक्ट खूप छान आहे हे घ्या, तरी म्हणजे आपल्याकडे एक रिझल्ट आहे. रिझल्ट देण्यासाठी त्यांना काही दुसरं पर्याय मार्ग सांगू शकतो का की नाही यांना तुम्ही कॉल करा हे करा, असं गायडन्स दिला तर त्यांना पण काय वाटतं की नाही बाबा हे असं खोटं सांगतात का काय मी असं, मगाशी म्हणजे काहींची मगाशी तसे. मगाशीच एक वाक्य मगाशी आम्ही 60 कोटी रुपये का कमवले? माझ्या बहिणीने हा 53 लाख रुपये का कमवले? तर लोकांना खरं बोलूनच कमवलं. लोकांना लुटून नाही ना, लोकांना खरं सांगूनच हा भेटलेत ना पैसे आपल्याला. हो बरोबर आहे. आणि तुम्ही आजकाल ताई रिझल्ट ताई काय ऐका म्हणाले. ताई ताई ऐका ताई, एखाद्या व्यक्तीला तुम्ही फक्त एकदा मूर्ख ठरवू शकता, रोज रोज नाही ठरवू शकत ना. हो नाहीच की, बरोबर आहे. हो हा, आणि मगाशी पण मी ताई एक वाक्य काय वापरलं, की इथं पैसा म्हणून अजिबात काम करायला येऊ नका. ज्याला श्रीमंत व्हायचंय त्यानं पैसा डोक्यात ठेवून त्यानं अजिबात काम करू नका. घरी गाया म्हशी सांभाळल्या, कुणाच्या आयुष्यात कुणाच्या दुकानात हमाली केली, ऍज ओके. पण ज्याला लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणायचा आहे, ज्याला लोकांचं दुखणं कमी करायचं, ज्याला लोकांच्या भावना समजून घ्यायच्यात, अशा व्यक्तीनं सोबत या. तो ह्याच्यामध्ये कधी फेल होऊ शकत नाही. हो सर, दुसरी गोष्ट, मला आता हे प्रोडक्ट पाहिजे असतील तर तुम्हाला ऑनलाईनच मागायला लागेल का तुमच्या इकडे व्हिजिट द्यायला लागेल काही? तुम्हाला जर वेळ असेल, तुम्ही ऑनलाईन इकडं वेळ असेल तर तुम्ही कराडला कधी पण या. जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्हाला आम्ही कराड ऑनलाईन तुमच्या लोकेशनला पाठवू सर शकतो. मी कराड मधलीच आहे. कराड मधलीच हा, आहे मी. मग कराडला भेटू आपण. काय आता मध्ये बघा, कालच एक ताई मला इस्लामपूरची भेटलेली, संगम हॉटेलला सुरू केलं तिने. सोडा काय विषय नाही. मग तुम्ही जस्ट तुम्हाला ताई वेळ असेल मला सांगा, आपण कराडमध्ये मीटिंग करू. हो हो, मी आज कराडलाच आहे. ओके. म्हणजे माझं माहेर कराडच आहे. मी अपडाऊन करत असते तिकडे माहेर म्हणजे वडिलांकडे येऊन जाऊन. मग तिकडे येणारच आहे मी आज. ओके. मला फक्त ऍड्रेस वगैरे चालेल पाठवाल ना. तुमचा? माझी म्हणजे मीटिंग झाल्यावर तुम्ही मला भेटणं पण मेसेज होईल. करा. ऐका की, हो ना, भेटून बोलू, काही हा विषय नाही. मी पण आज बाहेर आहे. हा, बाहेर आहे. तुम्ही मला फक्त हे करून ठेवा ताई, मला मेसेज करून ठेवा. माझा नंबर तुमच्याकडे असेलच, मग आपण पुन्हा बोलू. ठीक आहे? हो हो, चालेल चालेल, थँक्स सर. ओके ओके ताई. पूजा मॅडम कोण आत्ता होते? ताई बोला. हॅलो. हा ताई बोला ना. सर कुमार मॅडम मला एक विचारायचं होतं सर, विचारा. की ऍक्च्युली माझ्या सासूबाईंचे गुडघे आणि त्यांचा जो घोट्यातला जो पाय आहे ना, हम्म. एकच दुखतो. पण ऍक्च्युली ते आम्ही रिपोर्ट पण पाहिले आणि त्यांना दवाखान्यात पण नेलतं. त्यांना ते गॅपचं सांगितले, गुडघ्यात पण गॅप ओके. सांगितलाय त्यांना, आणि घोट्यात हम्म. पण जराशी झीज झालीये. तर त्याच्यावरती हे चालेल का? 100% चालणार. तुम्ही त्यांना देऊ शकता. आणि तुम्हाला जर रिव्ह्यूज तुम्हाला कम से कम तुम्हाला 10 ते 12 दिवसात तुम्हाला बघायला भेटेल ह्या गोष्टीचं. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, मला ताई अजून एक गोष्ट हम्म तुम्हाला सांगतो. वैद्यकीय पेशा पहिला सेवा नावाचा भाव होता, पण आज झाला धंदा. फर्स्ट सांगतो तुम्हाला. हम्म हम्म. आणि सर ऍक्च्युली ते काय झालं, आता मध्ये मध्ये त्यांनी आयुर्वेदिकच ती पावडर जी आहे ना हा ती हा चालू केली. तेवढ्यापुरतं त्यांचं ते राहिलं होतं गुडघं. हा पण परत ते पूर्ण त्यांचा अख्खा पायच हे झालाय, म्हणजे चालताच हा. येत नाही त्यांना. आता अजून अजून सांगतो गोष्ट, की कधी पण एखादं प्रोडक्ट घेताना किंवा एखादं प्रोडक्ट आपण घेतो, हे आपल्या सामान्य लोकांना ह्याच्याबद्दल पण काही नॉलेज बरोबर नसतं. एखादा व्यक्ती हम्म जर तुम्हाला एका पावडर मधनं देत असेल किंवा पुडीमधनं देत असेल किंवा असं हम्म चुरगळा करून जर देत असेल, याचा अर्थ त्या माणसानं त्या पुडीमध्ये पेन किलर कुठून मिक्स केल्या. हम्म. हा, हे लक्षात घ्या. कारण पाकिटामधनं देणं, पुडीमधनं देणं, पेपरच्या हा, कानातनं देणं, पाकिटातलीच ती पावडर आहे, हा, पाकिटातलीच पावडर याचा आहे. अर्थ तो जो हरामखोर आहे ना, तो त्याच्यामध्ये पेन किलर गोळी मिक्स करून तुमच्या त्यानं ताईला हा, दिल्या. हा पहिला आणि विषय आहे. पाकिटातली गोळी प्लस त्याच्यासोबत त्यांनी एक लॉकेट पण दिलतं घालायला. हा, लॉकेटचा हे सगळं ट्रॅप आहे. हे असे चोर आहेत ना, तुम्हाला बरेच हा. बघायला मिळतील. आणि
कोमलताई, ह्याच्यामध्ये मी का आलो आणि का ह्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे, कारण हे जे चोर आहेत ना, ज्यांना कुठल्याही प्रकारचं शिक्षण नाहीये, ह्यांना कुठल्याही प्रकारच्या भावना नाहीत, ह्यांना कुठल्याही प्रकारच्या इमोशन नाहीत ना, ह्यांचा धंदा बंद झाला पाहिजे म्हणून आपण काम केलं. शिकलेल्या माणसाने म्हणून आपण इथे याच्यामध्ये खरं काम केलं पाहिजे. आता माझं जर मी मेडिसिन आज बनवतोय, प्रॉपर त्याला स्टिकरिंग आहे, लॅबलिंग आहे, सगळे लायसन्स बाटलीवरती आहे, बरं लॅबचे रिपोर्ट वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, कारण आपण एखाद्याची हेल्थला आपण डॅमेज नाही करू शकत ना. आपल्याला त्याच्या हेल्थला मी बरं त्यांचे करायचं. रिपोर्ट वगैरे पाठवून मग तुम्ही ते देणार का बरं. गोळ्या मग? हा, चल असतील तर मला पाठवा, मला काय हरकत नाही, मला तुम्ही पर्सनली पाठवा. मग ते ऑनलाईनच तुम्ही पाठवणार का मग? तुम्ही ऑनलाईन, तुम्हाला ऑफलाईन हवा असं तुम्ही डायरेक्ट तुम्हाला कराडमध्ये यायला लागेल. ऑनलाईन आता ऑल ऑनलाईन ऍक्च्युली मला महाराष्ट्रामध्ये तात्पुरतं रिझल्टसाठी मला तात्पुरतं घरी हवं होतं. तुम्हाला काय म्हणतोय, आता जेवढ्या पण आमच्या ताई वगैरे आहेत ना, सगळ्या ह्या ऑनलाईनच काम करतात. म्हटलं मी पण एवढा मोठा बिझनेस ऑनलाईनच केला. हा ना, ऑनलाईनच करतात, पण ते ऍक्च्युली तुम्हाला मला मी घरी हवं तुम्हाला होतं. तुम्हाला हो की तुम्ही घरी वापरा, तुमचा मला ऍड्रेस द्या, मला त्याचं काय पेमेंट तुम्हाला सांगन करा, आणि मी तुमच्या लोकेशनला पाठवतो, काय विषय नाही. तुम्हाला चांगला फरक पडला, तुमचा कॉन्फिडन्स हो, अजून मग आपण नंतर मग तो स्टार्टच करणार आहे ना. काय 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 ज्यावेळेस आपल्याला रिझल्ट चांगला येईल ना घरी, त्यावेळेस आपण ते बाहेर पण प्रोडक्ट विकलं जाणार ना आपलं, कोमलताई, घरपोच येऊन. कुठल्याही व्यवसायाची सुरुवात हीच असते, हे लक्षात ठेवा. हम्म, कुठल्याही व्यवसायाची सुरुवात हीच असते की एखादं प्रोडक्ट आहे हम्म. ना, ते पहिल्यांदा आपल्याला आवडलं पाहिजे. हो, हे आपल्या आता बायका फसल्यात ना, कोण 40,000ला बुडाल्या, कोण 30ला. त्या बाईला अजिबात मेंदू हो. नावाचा प्रकार नसतो. कुठले तरी काडे हम्म, घ्यायचे आणि थर्ड क्लास साबण घ्यायचे, स्क्रब्स घ्यायचे, आणि पुन्हा बोंबलत बसायचं की आम्हाला फसवलं म्हणून. हम्म. कारण तुमचा कॉन्फिडन्स त्याच वेळेस वाढणार आहे ज्यावेळेस तुम्हाला ते हो, दिसणार आहे किती चांगलं हो, काम हो, करते. निपुण साहेबांनी सांगितलं, मी माझ्या हो, आईला दिलं, माझ्या घरच्यांना दिलं, मग त्यांना कळाले ना आपलं प्रोडक्ट म्हणजे काय आहे ते. हो, हो, आणि लोकांना ताई, आपण लोकांचे पैसे घेतो, लक्षात ठेवा, आपण याला खरं उतरलं पाहिजे. हो. बरं, तुम्ही दुनियाला फसवा, बरोबर. पण तुमच्या मनाला नाही फसवू शकत ना, ह्याला व्यवसाय नाही म्हणू शकत. तर ही खरी गोष्ट आहे. नाही. तुम्ही हो, घरी घ्या, वापरा, तुम्हाला रिलीफ ताई भेटलं, आज तुम्ही कंटिन्यू करा, ठीक आहे. काही विषय नाही. हो, हो. अजून कोण आहे का जे काय डाऊट्स आहेत किंवा नाही का मेडिकलच्या हॅलो ठिकाणी? सर. सर मला हॅलो सर. मी बोलू एक काय फक्त बोला बोला. मी बोलू का? कोण मॅडम तुम्ही बोलतायत? हॅलो हा, सर. मनोज सर, मी तुम्हाला मला मेसेज टाकून ठेवा, बोलू आपण. वैशाली मॅडमला बोलू द्या, बोला. सर, मी जळगाव जिल्ह्यातून बोलते. हा, बोला ना. तर सर, मला असं विचारायचं होतं की हे जे वर्क आहे ऑनलाईन, म्हणजे जर करायचं असलं तर टेलिकॉलिंग मध्ये आपण करू शकतो का? असे काही ऑप्शन आहेत का? टेलिकॉलिंग म्हणजे कळलं नाही मला. तुम्हाला काम करायचं तुम्हाला? हां, म्हणजे मला वर्क फ्रॉम होमच करायचंय, पण हे जे तुम्ही बिझनेस सांगताय, तर हे आपण म्हणजे एखादे टेलिकॉलिंगच्या माध्यमातून करू शकतो का? म्हणजे जर डेटा वगैरे प्रोव्हाईड केला गेला तर असं? टेलिकॉलिंग म्हणजे आता ऑनलाईन तुम्ही बघा, तुम्हाला काय बोललो की तुमच्याकडे दोन गोष्टी आहेत. तुम्ही म्हटला की सर, मी पहिल्यांदा माझ्या आसपास वगैरे थोडा एक्सपिरियन्स घेते, अनुभव घेते. आता आता जेवढी पण आमची लोक जे आहेत ते ऑनलाईनच करतात. म्हटलं त्यांची ऍड कुठेतरी ऑनलाईन फिरत असते, लोक त्यांना फोन करतात, मग त्यांना सांगतात सर माझ्या असं आहे तसं आहे, मग ते लोकांना रिव्ह्यूज दाखवतात, मग त्यानंतर लोक त्यांना पैसे पे करतात. सिंपल गोष्ट आहे ही. आता जर मला करायचं असलं तर मी ऑनलाईन, म्हणजे मी तर मला तिकडे तुमच्या जिल्ह्यामध्ये यायला नाही जमणार ना. जर करायचं असलं तर मी कोणत्या माध्यमातून करू शकते? अहो ताई, आज मला सांगा, आपण दोघं कुठं ऑनलाईनच बोलतोय ना. हो. आज तुमच्या जळगाव जिल्ह्यातलं मला गाव माहिती आहे. तोंडापूर, पाचोरा, त्या अजिंठा लेणीपर्यंत माझे लोक आहेत. हो, हो, बरं. तर मला तुम्हाला ताई काय म्हणायचं आहे की तुम्ही डायरेक्ट आपल्याला समुद्राच्या मध्ये नाही जायचं, आपला पहिलं काठावर फिरलं पाहिजे ना. बरोबर. तुम्हाला आज जळगाव मध्ये मला सांगा ना, किती पेशंट आहेत हो जळगाव मध्ये? जळगाव हे जे गाव आहे ना, सगळं शेतकरी वर्ग सगळ्यात मोठा आहे इथं. बरोबर. इथं प्रत्येक घरात ताई पेशंट आहेत जळगाव मध्ये. खूप भुसावळ, जळगाव, किती मोठं क्राऊड आहे इथं. आणि गुडघेदुखी, कंबरदुखी प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. तुम्ही तुमच्या आसपास जवळपास जरी नुसतं बोलला की बाय माझ्याकडे असाच आहे, किंवा एक आमचे सर आहेत किंवा मित्र आहेत, तुम्ही प्रेफर करा. हॅलो. उद्या तुम्ही 20 लोकांना सांगा, एक मिनिट, तुम्ही 30 लोकांना सांगा, त्यातला एकानं जरी घेतलं ना ताई, एक माणूस 10 लोकांना तुमचं नाव आपोआप सांगणार आहे. एवढं आपलं प्रोडक्ट खतरनाक आहे. हा, म्हणजे मी मला मला माझ्याकडे ज्यांना रिक्वायरमेंट असेल तर मी ते म्हणजे तुम्हाला सांगू शकते का की मला आधी परचेस करावं लागेल?
परचेस तर केलं पाहिजे ना मॅडम. बिना परचेस तुम्ही नाही विक्री करू शकत त्या गोष्टीची. बरोबर. तुम्हाला मी तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. तुम्ही बोलला ना मला सर ट्रायल घ्यायला आम्ही देतोय. आता आमचे लोक आहेत ते ऑनलाईन 2100-2200 प्रोडक्ट म्हटलं रिटेलिंगला सेल म्हटलं करतात. 2100 खाली कोणीच विकत नाही. पण आता आज जर तुम्ही आता तुम्हाला एवढ्या गोष्टी सांगितल्या, तुम्हाला ट्रस्ट पण वाटला पाहिजे हेही मी समजतो. म्हणून तुम्हाला मी 2 बॉटल द्यायला तयार आहे. चला मी 350 रुपयाला 1 बॉटल अशा तुम्हाला 2 बाटल्या द्यायला तयार आहे. तुम्ही कोणावर पण त्याचा ट्रायल घ्या, प्रयोग घ्या. फरक नाही पडला मला फोन करा, मी रिफंड पण तुम्हाला द्यायला तयार आहे. एवढा विश्वास कुणीच देत नाही आत्ताच्या जगामध्ये. मग फरक पडला तुम्ही उद्या 50 स्टॉक तुम्ही घेऊन तुम्ही तुमच्या घरून ऑफलाईन किंवा तुम्ही ऑनलाईन सेल करू शकता. तुम्ही म्हणाल वर्क फ्रॉम होम तुम्हाला काहीतरी पण तुम्हाला विकलंच पाहिजे. तुम्हाला घरातनं बसून असं पेमेंटवर तुम्हाला काम कोणीच ताई देऊ शकत नाही. बरोबर सर. कारण तुम्हाला आणि काम सांगा ना तुम्हाला माझा एक सांगतो, माझी पहिली बिझनेस ओनर नंबर पण द्यायला तयार आहे. स्क्रीनशॉट पण पुन्हा टाकतो तुम्हाला ग्रुपवरती. सोनाली म्हणून एक मुलगी होती, म्हणलं ती मूळची सोलापूर जिल्ह्यामधली. तर ती माझी पहिली बिझनेस पार्टनर. मग तिला मी कॉलिंग त्यावेळेस मला पहिला भरपूर लीड यायचे. मग तिला म्हणायचं की तू कॉलचं काम कर. एक कॉल जर तू डन केलास तुला मी 400 रुपये देईन, सॉरी तुला 200 रुपये देईन तुला. मग दिवसातनं ती ताई 10 कॉल करायची. 10च्या मध्ये 5 लोकांना ती कन्व्हिन्स करायची. मग तिचा कॉन्फिडन्स वाढला. मी म्हटलं तू मला पैसे देण्यापेक्षा तू तुझं तू कर ना. बरोबर. मग आज ताई तिनं जवळजवळ 1,10,00,000 रुपये कमवलं. 30 लाखाचं घर बांधायला काढलंय. जी मुलगी गावी राहायची, बोलणं पण असं तिचं असं थोडस गावसारखं होतं पण सुधारली. आज तुझ्या पायावरती उभं राहिली. 8 तोळे तिनं सोनं केलं त्या मुलीनं आज. आणि विदाऊट प्रूफ जाऊ शकतो बरं का. एकही शब्द असं नाही की अति बोललोय किंवा न करता बोललोय. एका शब्दाचं प्रूफ द्यायला तयार आहे मी. ठीक आहे ना हॅलो सर. सर. हा बोला ना हा सर, मला बोलायचं आहे. नमस्कार. ताई, बोला ना. सर, ह्या नमस्कार. प्रॉडक्ट बद्दलची मला पूर्ण माहिती पाहिजे आणि हे प्रॉडक्ट आपण किती दिवस घ्यायचं आहे आणि गुंतवणूक किती केली पाहिजे याची पण आता माहिती सांगा सर. आता दिवसाचा विषय राहिला काय की एखादा आजार हा का आला आणि कधी बसून आला हा विषय हम्म, असतो. का आजार का आला आणि कधी बसून आला ह्यातला मधला हम्म, गॅप म्हणजे पेशंटची कंडिशन. बरोबर आहे. बरोबर. आता गुडघेदुखी हा आजार नाहीये. गुडघेदुखी येण्याची 2 मुळात कारण असतात, म्हणजे की जास्त वजन असणं, अंगावरती जास्त वजन असणं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्या ताईनं किंवा त्या लेडीजनं बरंच कष्टाचं काम केलं असतं त्याच्यामुळे गुडघ्याची झीज होते. बरोबर. हे 2 कारण असतात. आता मार्केटला एवढे मी त्यांना चोर काय म्हणतो, कारण एखाद्याच्या भावनेशी खेळून पैसे लुटणं म्हणजे ताई माझ्या मनाला ही गोष्ट अजिबात पटत नाही. मी भंगार गोळा करून विकेन. बरोबर आहे सर. तर अशी लोक आहेत ज्यांची नावं पण तुम्हाला सांगतो. काइंड रिप्लेसमेंट नावाची फ्रॉड गुडघ्याच्या क्षेत्रामध्ये आज ऑनलाईन ऍड लावून बऱ्याच लोकांना गंडा घातलाय. त्यांचं एक बाईट हम्म, काय असतं की गुडघ्याची गादी पुन्हा बांधते. सगळ्यात मोठं जगातलं खोटं आहे. पण आपलं महाराष्ट्र म्हणजे मूर्खांचा बाजार आहे हो, काय बोलायला नको. हम्म, तर गुडघे माझा, काइन पेन, ही लोक अशी म्हणतात की गुडघा पुन्हा बनणार आणि याची फी आहे 70,000, 80,000 आणि 90,000 रुपये लोकांनाही लुटणारे लोक आहेत ही. बरोबर आहे सर. तर अं, गुडघा बिडघा ह्या जगात अजिबात पुन्हा तयार होत नाहीये. आपल्या बॉडीमध्ये 2च गोष्टी पुन्हा वाढतात, त्या म्हणजे लिव्हर आणि आपली किडनी. बाकी बॉडीमध्ये वाढत नाही, काय घटत नाही. हम्म, मग तुम्ही म्हणाल की सर हे औषध कंटिन्यू घेतलं पाहिजे का, हे पण प्रश्न काय लोकांचे असतात. किती दिवस खाल्लं पाहिजे नाही का. हो हो, तेच तर हे विचारतो. औषधाचा कोर्स आहे 4 ते 5 महिन्याचा. 4 ते 5 महिन्यात त्यांना आपली लाईफस्टाईल बदलणं गरजेचे आहे. काय बायकांचं असं म्हणणं असतं की फरक पडला की त्यांचं काम करण्याचं स्पीड पुन्हा डबल वाढतं. हा. मग ताई मला सांगा ह्याला जबाबदार कोण. हम्म. नाही, तेच विचारायचं होतं की त्या म्हणजे कसं कस्टमर काय विचारणार की हे परत आम्ही कंटिन्यू करायचं का, की बंद केल्यानंतर आम्हाला पुन्हा त्रास होणार. तुमचा जो विचार आहे ना हा जाईज आहे. हा. पण मला म्हणायचं की काही लोकांचं 1 महिन्यात बरं होतं, काही लोकांचं हा. 2 महिन्यात बरं होतं, काही लोकांचं 3 महिन्यामध्ये पण बरं होतं. हा, बरोबर. पण आता ते बरं कधी त्यांच्या होतं, शरीराच्या बरं याच्यानुसार कधी होणार. होतं, हा बरं कधी होतं ज्यावेळेस ती ताई सुद्धा ज्या गोष्टी सांगितलेल्या गोष्टी पाळती. हम्म, एखाद्या लेडीजचं वजन 102 किलो आहे आणि ती म्हणेल मी महिन्यामध्ये बरी झाली, पण शक्य आहे का. नाही, ते शक्य होणारच नाही. मग तिनं आपल्या अंगावरचा भार पण कमी केला पाहिजे. मग ह्यासाठी आम्ही डाएट पण देतोय, काय रिस्ट्रिक्शन पाळायचे आम्ही हे पण सांगतोय. ह्या जर गोष्टी जर त्या ताईनं पाळल्या तर ती 100% बरी होणार आहे. बरोबर सर, बरोबर. सर, यात वेट लॉसचं पण आहे का किट ह्यामध्ये? वेट लॉसच्या वेट नावाखाली लॉसचं वगैरे?
वेट लॉसच्या नावाखाली कंपन्या मोठ्या झाल्या, बायकांचं कंपनीचं पैसे वाढत गेले, पण बायकांचं वेट काय कमी झालं नाही. कमी झालं नाही, बरोबर आहे. हार्बर लाईफ सारखी चोर कंपनी आज लोकांना वेट लॉसच्या नावाखाली 8-8, 9-9 हजार, 10-10 हजार रुपयाला ती लोक बायका फसवतात. आणि बरोबर आहे सर. आमच्या बायका पण एवढ्या एका फ्रॉड कंपनीचं प्रमोशन करताना ते नावं पण घेत नाहीत. मग मला म्हणायचं आहे, ज्या कंपनीमध्ये नालायकपणा असेल आणि त्या कंपनीत तुम्ही काम करून आशा करता की मी इथनं लाख रुपये कमवणार, सर तुम्ही स्वतःला फसवताय. बरोबर आहे सर. आपल्या बरं, गुंतवणूक कामाबद्दल वगैरे किती आपल्या आहे सध्या? काय काय? म्हणजे इन्व्हेस्टमेंट वगैरे किती आहे स्टार्टिंग पासून ते विचारत होते सर. इन्व्हेस्टमेंट आहे 10,000 रुपये, प्रॉफिट आहे 20,000 रुपये. हा, ओके, थँक्यू सर. तुम्ही 10ला तुम्हाला 20, आणि ज्या दिवशी तुम्ही 10 बॉटल सेल करताना तुम्हाला, सॉरी, ज्या दिवशी तुम्ही 10,000च्या 50 बाटल्या सेल करताना, तर 50ची 100 ऑर्डर तुम्हाला ताई आपोआप येते. तुम्हाला त्यासाठी कुठं काम करावं लागत नाही. बरोबर आहे सर. रिझल्ट आला की ते देणारच. हा, बरोबर आहे. महत्वाचा रिझल्ट आहे. मी तुम्हाला काय मगाशी बोललो, मी काय म्हणतो असं का बोलतोय की फरक नाही पडल्यावरती मी रिफंड द्यायला तयार आहे. का बोलतो ताई मी गोष्ट ही? गॅरंटी आहे ना सर? मला गॅरंटी आहे. मी 50-60 कोटी रुपये लोकांना फसवून नाही कमवले, लोकांचा विश्वास देऊन म्हटलं कमवलेत. हॅलो, बरोबर आहे नमस्कार. सर. हा, म्हणजे ही माझ्या कामाची पद्धत आहे. माझ्या पण लोकांना मी हे शिकवतोय. ठीक आहे सर, ओके, थँक्यू. ओके हा, ओके. अजून नमस्कार कोण सर. आहे? बोला ना सर. हा, नमस्कार. हा, सायटिका वगैरे जे आजार असतात त्याच्यावर पण आपलं औषध काम करतं का म्हणजे? सायटिका म्हणजे काय? 3 नंबर 4 नंबर ज्यावेळेस मणक्यातली नस दबते ना, ती आपल्या डाव्या पायामध्ये पण असते आणि उजव्या पायामध्ये पण असते. तिलाच नाव आहे हो. सायटिका. हम्म. सायटिका म्हणजे मणक्यातली जोपर्यंत नस दबून राहते ना, तोपर्यंत त्या पेशंटला पेन होतच होतं. पेन जगात त्यानं कुठं पण जाऊ द्या, किती पण ॲलोपॅथीच्या गोळ्या खाऊ दे, तो रिकव्हर नाही होत. आपलं बरोबर. मेडिसिन त्या दबलेलं नस खोलण्याचं काम करतं. हम्म. सायटिकावरती तर आपलं जबरदस्तपणे आपलं मेडिसिन वर्क करतं. कारण सायटिकाचा पेशंट हा तरुण असतो, हम्म. तो देऊ शकता. हम्म. मग आणि मग आपल्याला सुरुवातीला सॅम्पल तुम्ही जे म्हटल्यात वगैरे की 2 बॉटल वगैरे घ्यायचं वगैरे. सॅम्पलला फक्त 2च देऊ शकतो. आणि बिझनेस स्टार्ट करतो मला बोलू ना, की तुम्ही कम से कम तुम्ही 50 बॉटल्स तुम्ही परचेस केल्या पाहिजेत. हा, पण आपल्याला जर स्वतःच्या ब्रँडने हे करायचं म्हटलं, कारण की माझं पहिलं आयुर्वेदिक शॉप होतं वगैरे आणि माझं 2-3 कंपन्यांचं म्हणजे राजस्थान, हरियाणा तिकडचं हे होतं वगैरे थर्ड पार्टी आणि मॅन्युफॅक्चर. ठीक आहे, तुम्ही हे सांगितलं, खूप छान वाटलं सर. तुम्ही सांगा सर, एवढं मोठं मार्जिन कोण देतं का हो? म्हणजे एवढं कोण मार्जिन देतं का, असं मग तुम्हाला मी प्रश्न विचारतोय. नाही, तिकडं पण मला मार्जिन होतं वगैरे, पण त्यांचे कसं काही नाही नाही मेडिसिन नाही मला नाही. मी तुम्हाला प्रश्न काय करतोय की 80% मार्जिन कुठली देते कंपनी? मी आत्ता लगेच 10 लाखाचा मला आत्ता ऑन द स्पॉट उचलतो, मला आत्ता लाईनवर त्याला घ्या. नाही, मला काही प्रॉडक्ट मध्ये होतं, नाही होतं असं नाही वगैरे, पण कसं होतं ऐंशी माहिती टक्के का? मार्जिन 80% मार्जिन ज्याला रिझल्ट आहे, 80% मार्जिन. मला नंबर तुम्ही देऊन टाका, पुन्हा मी मागवतो. नाही, मी डायरेक्ट मॅन्युफॅक्चर कडनंच मागवायचो, पण काय होत होतं माहिती का? 1-2 कंपन्यांचा आहे ना, ॲलोपॅथीच्या मेडिसिन सारखा वास यायचा त्यांचा. मला तो प्रॉब्लेम येत होता, की लोकांना सांगताना मी आयुर्वेदिक सांगायचो आणि मला स्वतःलाच ॲलोपॅथी सारखा बॉटल खोलली वगैरे, की ॲलोपॅथीच्या मेडिसिनचा कसा वास येतो, तसा वास यायचा वगैरे. मग म्हणून मी तुम्हाला ते तो हे बंद केलं. तुम्हाला तो फसवतोय, मग हाच विषय होतो ना. हां, म्हणून तर मी त्या कंपन्या बंद केल्या नाही. नाहीतर माझं हम्म. एकेका कंपनीचं 25 आणि 30-30 हजारचं आठवड्याचं हे व्हायची वगैरे ओके, विक्री वगैरे. ठीक आहे, हरकत नाही. आमचं लेबलिंग स्टिकरिंग जर तुम्हाला हवा असेल तर आमची रिक्वायरमेंट आहे 1,000 बाटल्या तुम्ही छापल्या पाहिजेत. त्यावेळेस तुम्हाला तुमचा कुठला ब्रँड आणि नाव टाकून द्यायला आम्ही तयार आहे. हं. असं आहे. पूर्ण बॅच तुम्हाला घ्यावी लागेल. 1,000 मिनिमम आहे का? 1,000 मिनिमम. मग ते तुम्हाला हं, परवडत नसेल तर तुम्हाला मी पूर्ण बिना स्टिकरच्या बाटल्या तुम्हाला देऊ शकतो. तिकडे तुम्हाला माझा लायसन नंबर, माझे डॉक्युमेंट्स तुम्हाला मी तिथं देऊ शकतो. मी तिकडं तुमच्या नावानं मग तुम्ही स्टिकर लावून तुम्ही लावून विका. हं. असं आहे. चालेल. मी पहिलं आता तुमच्याकडनं एक 5 बॉटल घेऊन बघतो वगैरे. मला फक्त ॲड्रेस चालेल वगैरे ना. हे करा. ओके, मला तर मेसेज करून ठेवा व्हॉट्सअपला. ठीक आहे. हो, चालेल. ह्याच नंबरला करू का म्हणजे आता जे आले ते? हो, करा ना. माझा 908 27 27 363. चालेल. कुणाला अजून असं वाटतं की मला पैसे कमवायचे आहेत, आता कारण सांगून नाही चालणार आपल्याला. आपल्या लोकांचं जर आपण दुकानं दूर केलं तरच पैसे मिळणार आहेत, हा डोक्यात ठेवा. विदाऊट लोकांना रिलीफ न मिळवून देता आपल्याला कोणीही उभं करणार नाही. पैसे बरोबर, ते तर कमवायचा आहे. सिंपल रस्ता आहे. लोकांच्या लाईफ हं. मधला दुखणं दूर करा. पैसा तुम्हाला ऑटोमॅटिक तुम्हाला मिळणार आहे. हो, ते तर आहेच वगैरे. हा हा.
पैसे कमवायला मोठ्या बाता हाणून आणि जाहीरदारी दाखवून काय मिळत नाही. तू त्या जो आपलं प्रोडक्ट बोललं पाहिजे तर तुम्हाला पैसे मिळणार. भले सुरुवात एका बाटलीपासून असेल, पण तीच एक बाटली उद्या 1,000 बाटलीवर तुम्हाला आपोआप घेऊन जाईल. फक्त विश्वास ठेवला पाहिजे आणि केलं पाहिजे काम. बरोबर. अजून कोणाला डाऊट, प्रश्न, शंका आहे त्यांना विचारा. मनोज सर बोला तुम्ही. हॅलो. सर बोला ना. म्हणलं आपल्याला ती तुमची ती जाहिरात वापरली चालेल का? साहेब आमचं सगळं वापरा. काय नाही काय म्हणजे तुम्हाला परत पाहिजे सांगा, सगळं देतो. हा नाही, परत कोणी ऑब्जेक्शन नको घ्यायला बाबा अहो असं सर, असं. मी मालक बोलतोय साहेब, मी मालक बोलतोय. कशाला कोण हो घेईल ऑब्जेक्शन हो आपल्यावरती? सर, माहिती मला, म्हणूनच मी तुम्हाला विचारून घेतलं की बाबा तुमची ती जाहिरात आहे आता तुम्ही टाकली होती ती हा. जर आम्ही वापरली चालेल का असं? अहो सर, आमच्या कंपनीवर तुमचा मी बोर्ड लावतो कोपऱ्यात, तुम्हाला जर आवडत असेल. हो चालेल ना, काय हरकत नाही. अहो मी स्वतः ऍज अ मॅन्युफॅक्चरिंग बोलतोय साहेब. मी असं नाही स्वतः मी ऍज अ मालक म्हणून बोलतोय. मी काय तुम्हाला पाहिजे ते सगळं द्यायला तयार आहे हो. तुम्ही करा आणि लोकांना चांगलं गाईड करा, लोकांच्या आरोग्याबद्दल त्यांना मदत करा आणि 4 पैसे कमवा, ही माझी चालेल. अपेक्षा तेच माझी इच्छा होती का तुम्हाला ते विचारायचं होतं, पण आज योग आला म्हणलं विचारूनच घेऊ चला आता. आहे. असं साहेब, ज्या गोष्टीत तुमचा फायदा आहे ना, ते मला विचारू पण नका, ते बिंदास वापरा. नाही परत काय काय ऑब्जेक्शन घेते ना हो. आमचं अहो, माझ्यावर कोणच नाही हो, मी माझ्या खाली सगळे आहेत. हा नाही नाही, तुम्ही हाय माहिती आम्हाला माहिती आहे, पण मग विचारून घेतलं तुम्हाला त्याच्यामुळं. अहो साहेब, लोकांनी माझे रिव्ह्यूज वापरले, लोकांनी माझे व्हिडिओ, चोर लोक सुद्धा माझा वापरतात. त्या व्हिडिओ मध्ये माझा आवाज असतो, बोलला तरी त्यांना काय बोललो नाही मी. हा बरोबर आहे. चोर लोक पण आहेत. चोर आज ही आमच्याकडनं शिकली, 4 पैसे कमावू शिकली, आयडिया समजून घेतली आणि उद्या तीच लोक माझं सगळं ग्रुपला वापरून आज ती लोक दुसऱ्याचं म्हटलं विकतायत. म्हणजे थोडी गद्दारी नाही झाली सोडा. पण नाही, 4-5 ऑर्डर झाल्या माझ्या तुमच्याकडून, पण मग ओके. तेच म्हणलं यांना कसं पण वाटलं? जाहिरात कसं साठी कसं आहे? विचार. नाही चांगला कसं रिझल्ट आहे, तुम्हाला एकदम कसं? मस्त आहे. हा? रिझल्ट चांगला आहे आणि परत एकाला दिलं का दुसरा दोघाला 2 अजून गिराईक पाठवत असते. हॅलो. अहो सर, आता बोला ना. हा, हॅलो सर. म्हटलं आपल्याकडे बोला की. डॉक्टर आहे तिथे. हा, त्यांनी काय म्हणलं? 10 बॉटल नेल्या आपल्याकडं, 10 बॉटल नेल्या डॉक्टरांनी. कुठल्या? इथे मालेगावलाच निकम डॉक्टर म्हणून आहेत. ओके. हा, हा. तर बराच रिझल्ट आला. त्यांनी आज माझ्याकडनं 50 बॉटल घेतल्या. काल अहो पार्सल ताई, आहे ना आपलं. हा. डॉक्टरांना पण गरज आहे ताई. डॉक्टरांना पण कळालंय आपण लोकांना ह्या सेम गोळ्या देतो ना. लोक पण बोर झालेत. लोक पण मग 80 रुपये दे, 100 रुपये दे आणि मग डॉक्टरपासून फायदा काय? त्याला पण त्याची लाज वाटते ना आता डॉक्टरला पण. हो, आज घरी आले होते, बॉटल 50 घेऊन गेले माझ्याकडनं. तेच आहे ना. रिझल्ट खूप छान बिनधास्त रिझल्ट ताई, आला. तुमचे अभिनंदन. खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांना गुडघ्यांचं जास्त रिझल्ट जबरदस्त, मणक्यावाले पण येत आहे त्यांच्याकडे. खूप छान रिझल्ट आहे म्हणे. अहो मी आता माझ्याकडे एमडी मेडिसिन, मी भले आर्टचा विद्यार्थी आहे, मला गर्व आहे. आज एमडी डॉक्टर जवळजवळ नाही म्हणलं तर 40 डॉक्टरांना मी शिकवतो की विक्री कशी करायची, धंदा कसा करायचा. बस झालं ना, बरोबर. आपल्या आई बापाचं आपण नाव मोठं केलं ना. बरोबर. तुम्ही तर करताय. तर तुम्ही आता बोलू का जरा, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. सर बोला ना मनोज सर, बोला ना. सॉरी मध्ये बोलतोय. मला असं म्हणायचं होतं, माझा एक प्रश्न होता की एखाद्या व्यक्तीला आपण कन्व्हिन्स करतो की हे प्रोडक्ट आहे आणि ह्याच्याने असं असं आपलं हा. मार्गदर्शन, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जे पाठ दुखणं असेल नसं, म्हणजे आपण जे पद्धतीने तुम्ही जे सांगितलं, ते हा. नसा ब्लॉकेज होतात, ते आपण सुटसुटीत होतात, व्यवस्थित हा. होतात. हा. तर हा. एखाद्या व्यक्तीला आपण देतो त्यांना कोणत्या टायमापर्यंत त्यांना ते आपले प्रोडक्ट द्यायचं? सर कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला डॉक्टर म्हटलं पूर्णपणे तयार करणार मी. आफ्टर दॅन 1.5 महिन्यामध्ये ना तुम्ही हेल्थ क्षेत्रामध्ये तुम्हाला जर डॉक्टर जर मी नाही बनवलं तर मी माझं काम सोडून देईन. लोकांचा जीव नाही नाही. वाचवणार डॉक्टर, लोकांचा हेल्प करणार. आणि तुमचा प्रश्न उत्तर देतो मी. आय एम डॉक्टर. आपण सगळे डॉक्टरच आहे. आपल्याला पण किडनी आहेत, आपल्याला पण लिव्हर आहे, आपल्याला पण सगळं आहे. बरोबर. त्याच्यामुळं नाही आपल्याला जगातला प्रत्येक व्यक्ती डॉक्टर आहे. आणि ते डॉक्टरकीचं जे बेसिक शिक्षण आहे, किंवा आज आपल्या ज्या महिला मंडळ आहेत त्यांना असं वाटतं की अरे नाही, की मग कोर्स केलाय का? अरे अख्ख्या हॉस्पिटलला ती बाय फेमस असती, ती ताई फेमस असती, ज्या हॉस्पिटलला तिची ओळख असती मावशी म्हणून. माहिती आहे का, मावशी? हो हो बरोबर. बरोबर आहे ना सर?
मावशीला बरोबर पूर्ण बरोबर. दवाखाना ओळखतो. प्रत्येक हो हो ते डॉक्टरांच्या तर तोंडावरती मावशीचं नाव असतं हा. हो एकदम परफेक्ट बोलला तुम्ही एकदम. तर डॉक्टरकीचं डिग्री नसू द्या पण त्या मावशीवरती अख्खा दवाखाना चालतो. डॉक्टर बनायला लागतं काय माहितीये का? डिग्री लागत नाही, चांगल्या भावना. डॉक्टर बनायला लागतं काय माहितीये का? एक सफिशियंट नॉलेज लोकांना खरं बरं करू शकतं. त्याच्यामुळं तुम्हाला ह्याच्याबद्दल सगळं नॉलेज डीप मधलं हे तुम्हाला आम्ही हो सगळं शिकवू. तुमची भावना पाहिजे की लोकांची मला सेवा करायची आहे. बस संपला विषय. ही भावना हो, मॅटर हो. करते साहेब. माझ्या तोंडात हेच शब्द होता तर तुम्ही शब्द बोललात. तर मला हेच म्हणायचं होतं एखाद्या व्यक्तीला आपण जे आपलं प्रोडक्ट देतो कोणत्या काळामध्ये त्यांना बरं म्हणजे 15 दिवसात बरं झालं स्टॉप करायचं. नाही ऐका ना, मी काय म्हणतोय, तुमचा शब्द मला कळाला. एखाद्या व्यक्तीला आपण प्रोडक्ट सांगतो 4 ते हॅलो 5 महिन्याचा आपल्याला कोर्स करायचा आहे. हॅलो येतोय आवाज? 5 महिने कंटिन्यू घ्यायला. हा येतोय येतोय सर येतोय मला आवाज. 4 ते 5 महिने त्याला कंटिन्यू सांगा कोर्स करायला. हा 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 ओके म्हणजे तो मुळा 4 सगळं ते निघून 5 जाणार त्यांचं. 4 ते 5 महिन्यात त्याला सांगा बाबा वजन उचलू नकोस, जरा आराम घे, हम्म. वेट मेंटेन ठेव. जो तुला मी व्यायाम सांगतोय, जो तुला मी योगासन सांगतो, ती तू प्रॉपरली कर. तू पूर्णपणे बरा होतोयस. बरोबर बरोबर. तर काय एखादा प्रश्न नाही. ड्रायव्हिंग करत असेल हम्म. बरोबर आहे सर तुमचं मत. तर एखादा ड्रायव्हिंग करत असेल तर कंटिन्यू त्याचं म्हणजे रनिंग जास्त असेल कंटिन्यू हम्म. बसून त्याचं ट्रॅव्हलिंग असणार हा. तर त्याला आपण काय मार्गदर्शन करू शकतो. कंटिन्यू बसून ट्रॅव्हलिंग असेल तर त्यानं थोडंसं कमी केलं पाहिजे ना सर. आणि ती दुखणं जर जास्त असेल तर ते काम सोडलं पण पाहिजे. हा 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 तेच म्हटलं तर त्यानं जीवापेक्षा म्हणजे मोठं काय आहे मला सांगा ना तुम्ही. हा बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे. हा मला हे म्हणायचं होतं म्हणजे कंटिन्यू त्यांना 5 महिने कमीत कमीत घ्यायला सांगायचं. घ्यायला लागलं. हा हा आणि जो सायटिकाची नस दाबला त्याचा एक्स्ट्रा जो काय व्यायाम आहे, काय गोष्टी पाळल्या पाहिजेत, त्याचा पूर्ण प्लॅन तुम्हाला म्हटलं आपण पाठवू. नक्की 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 सर मला नक्कीच पाठवा. मला आहे ना तर मला आता म्हणजे स्टॉल टाकायचा आहे तर मला एक बॅनर बनवायचा तर कुठल्या पद्धतीत बनवायचा हे जरा मला सांगाल तर लय बरं होईल. आणि ओके एक सर. बॅनर जर तुम्हाला तुम्हाला सगळं सांगतो. मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा मनोज साहेब, आपण नंतर निवांत बोलू, काय विषय नाही. ओके सर ओके ओके तुमचे कुठले ठीक ठीक प्रश्न तुम्हाला माझ्याकडनं काय हवं आहे, लोकांना मी कस्टमर पण दिलेत, लोकांना माझे मी ग्रुप पण वाटलेत. एवढं मन तर मला वाटत नाही कोण एवढं आपलंच माझ्याकडचा पैसा लोकांना दिलाय मी. एक तुम्हाला सांगू का 100 मधले आहेत ना 10 जण असे म्हणजे ह्या जगात असे व्यक्ती आहेत जसं टाटा बिर्ला होय, होय, होय. असे नावं आहे आहेत सर. की पण पण सर त्यात नाव सर सर एक लीडर त्याच वेळेस मोठा होऊ शकतो जो स्वतःचा पण त्याच्या देण्याची तयार असते. राजा कुणी पण बनू शकत नाही बाय. राजा बनायला मन मोठं लागतं. आज बिरबल एवढा हुशार होता, आयुष्यभर सल्लागार का राहिला? कारण स्वार्थ होता. राजा बनायला डिग्री लागत नाही, राजा बनायला हृदय लय मोठं लागतं, तो राजा बनू शकतो. बरोबर अगदी बरोबर. आणि मी ऍज अ कुणाला पैसे मागायला नाही केलं, पण मी सांगतोय एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. आपण सोबत जर काम केलं तर लोकांची आपण हेल्थ पण नीट ठेवू शकतो आणि आपली वेल्थ पण आपण चांगली बनवू शकतो सर. हा बरोबर बरोबर डिग्री नकोय, आणि तर शिक्षण नकोय, फक्त मला एक हॅलो सर. म्हणायचं आहे की आता हे टॉप मी चालू केलं आहे हे टॅबलेट त्याच्याने पोट साफ होते का हो सर. काय कधी कधी होतंय ना सुद्धा, जर एखाद्या पेशंटला जास्त वात असेल तर पोट थोडं गच्च गच्च होतं थोडा त्याचं. पण टॅबलेटचा इफेक्ट हा पोटावर त्याच्या काय म्हणजे पोट साफसाठी नाही. आपण फक्त देतोय जॉईंट साठी देतो. जॉईंट पोट साफचा आपल्याकडे दुसरं नाही एक लिक्विड आहे, आपण त्यांना देऊ शकतो. बरोबर नाही नाही तुम्ही बोलत बरोबर नाही. मी आता हे ड्रॉप होते टॅबलेट घेतलं आहे ना हे गोळ्या हम्म, हम्म. तर मी आता स्वतः ट्राय केले आणि मी आता कंटिन्यू चालू आहे माझं. आणि आज एक तुम्हाला कसं माझा वाटतं? फ्रेंड आणि एक आमच्या वहिनी आहेत त्यांना दिले ठीक आहे. ओके, तर तुम्हाला कसं त्यांना वाटतंय? मला आहे ना माझं पोट आहे ना आता साफ होते हा हो ना. म्हणून मी पोट तुम्हाला काय लोकांचं पोट साफ होतं सर. कधी कधी लोकांना वात असं गच्च गच्च होतं, माझं टॅबलेटचं उदाहरण पोट पण सांगितलं चांगलं सर. साफ होतं. हा नाही नाही माझं उदाहरण सांगितलं सर तुम्हाला की मी जे गोळ्या घेतल्यापासून आहे ना माझं पोट आहे ना हम्म, साफ हम्म. होते. म्हणजे कंटिन्यू 3-4 दिवस आहे ना म्हणजे माझे 3-4 दिवस म्हणजे 2-3 वेळा नाही, कंपल्सरी पूर्णपणे आयुर्वेदिक प्रॉपर्टीज आहे मनोज साहेब, काही टेन्शन नाही. त्याचा बॉडीला फायदा होऊ शकतो पण नुकसान नाही होऊ शकत. नाही नाही ते तर झालं सर. मला हे म्हणायचं जाणून घ्यायचं होतं की त्याच्याने पोट साफ होते ना असं म्हणतो म्हणजे आपली जी पचनक्रिया
जर ती बरोबर नसेल तर ती साफ करून टाकते ना, फिल्टर करते असं म्हणायचं. काही मी काय म्हटलं मनोज साहेब, काही हरकत नाही. तुम्ही कधी पण मला मला मेसेज टाकून ठेवा आणि आपण कधी पण मला फोन करा, आपण या सगळ्या गोष्टीवरती आपण कन्सल्ट करू, काय विषय नाही. अजून जर कोणाचा डाऊट असेल, शंका असेल तर मला माझ्याकडून विचारू शकता. मला तर निगेटिव्ह जास्त हा. प्रश्न विचारले असे मला वाटतं, नाही का? हॅलो सर. नाही ना, बरोबर. तर बोला ना. तर आपल्याला हे ऑनलाईन ऑर्डर द्यावं लागतं का? अहो तुम्ही आमच्याकडे कराडला आला, तुम्हाला ऑफलाईन देऊ, तर तुम्हाला ऑफलाईन जर आहो तुम्ही ते आमच्या नाही, कराडमध्ये या, तुम्हाला कधी पण घ्या. मी सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आहो. साहेब धाराशिव मधला थांबा एक मिनिट. शिवाय झांबरे साहेब आहेत का अक्षय साहेब आपल्याला मीटिंग मध्ये? आमचे नाही धाराशिवचे नाही हे थांबा, बाहेर तर आहेत त्यांना ते, त्यांना पेशंट आमचे चावलेत. धाराशिवचे झांबरे साहेब त्यांनी गाया बिया विकल्या. आज माणूस हा. फुल टाइम काम करतोय, दिवसाला 1.5-2 लाख रुपये कमवतोय. आमचे झांबरे साहेब शेतकरी माणूस. मी बी कसं माझं बी चिप्स कुरकुऱ्याचं होलसेल हे आहे, फेरी करतो मी. आता हा तुमची हे बघितलं मी, बघून ऑर्डर करावं असा माझा विचार आहे. नाही नाही, तुम्ही नंबर घ्या झांबरे साहेब, मला नंबर सांगतो, नंबर घ्या. सांगा सर. एक मिनिट फक्त थांबा, एकच मिनिट थांबा. 9657 9657 030 815. 030 815. ह्या माणसाचं रेकॉर्डिंग पण तुम्हाला पाठवतो. साधा माणूस जो पहिला ऑनलाईनचा माणूस ज्यानं माझ्या एका शब्दावरती विश्वासाने मला पैसे पाठवले साहेब. हा. आज झांबरे साहेबांनी सगळ्या गाया बिया विकल्या आणि हा माणूस आज फुल टाइम काम करतोय. धाराशिवला जावा, भेट घ्या वाटलं त्यांचं मूळ गाव परांडा. परंडा का? मी सध्या आता उमरगा तालुक्यातला हो. ओके, तुम्ही दोघ जण भेटून डिस्कशन करा, काय विषय नाही. चालतं चालतं साहेब. ओके, अजून कोण आहे ज्याला प्रॉब्लेम आहे, शंका आहे, प्रश्न आहे? अरे तुम्ही बोलला पाहिजे ना, तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत. साहेब बोला, रिजवान साहेब बोला. नाही नाही साहेब, हे बोलतोय ना, साहेबाला बोलून हे करतोय. 50 बाटल्याचा ऑर्डर देऊ का साहेब? द्या द्या द्या, बिंदास द्या साहेब, बिंदास द्या, काही विषय नाही. म्हणून तुम्हाला तुमच्या गावाला नंबर दिला मी. असं का? तो पण चालतं तुमचा कसं आपल्या सर बोला साहेब. सर आवाज येतो का? हा, ऐकून येतोय. सर मला म्हणायचं आहे की आपली जी मीटिंग होते ऑनलाईन, हा. ही कोणत्या टायमापासून कोणत्या टायमापर्यंत असते डेली? जरी तुम्हाला वेळ नाही भेटला ना तरी सर रेकॉर्डिंग असतं, आपण रेकॉर्डिंग तुम्हाला प्रोव्हाइड करू, काय काळजी करू नका. ओके सर. आणि रिजवान साहेब तुम्ही फोन करा, आणि हे घ्या, फोन करून त्यांच्याकडनं ऑर्डर घ्या आणि चालू करा. चालतं चालतं साहेब. तुम्हाला काय डाऊट वाटलं, काय शंका वाटली मला सांगा. शंका काय असली तर तुम्हाला मी फोन करतो साहेब. साहेबाला चालेल. बोलतो, साहेबाला बोलून ऑर्डर घालतो. मग या हिशोबाने काय मला हे आली प्रॉब्लेम आली तर तुम्हाला कॉल करतो. कधी पण 24 तास. चालतं चालतं साहेब. ठीक आहे. अजून हॅलो मला सर. डाऊट शंका आहे का? हॅलो हा बोला ना ताई. सर, मी लेट होऊ का? कारण मला बाळाला आणायचं आहे इथे स्कूलला. हो नाही, असू द्या, काय हरकत नाही. हो, थँक्यू सर. ओके ताई. बरं, आता कोणाला डाऊट नसेल, शंका नसेल तर ठीक आहे, आपण थांबूया. आणि कधी काय वाटलं तर मला फोन करा. 908-2727-363 नंबर तुम्हाला सांगितलं. काय डाऊट शंका वाटली आणि खरं काहीतरी करण्याची इच्छा असेल, तुमचा कसलाही प्रॉब्लेम असू द्या, कसली पण समस्या असू द्या, मी तुम्हाला ऍज अ वाट काढून द्यायला तयार. मी तुमचे पैसे मागायला नाही आलो. जेवढे पैसे घेतले त्याच्या डबल करून द्यायची राहिली माझीच तयारी. तुम्ही फक्त कष्ट सोबत करण्याची तयारी पाहिजे. मला सर तो एकदा माणूस नंबर पाहिजे. सांगा एकदा. हॅलो बोला ना. सर, नंबर सांगा साहेबाचा. झांबरे साहेबांचा का? हा. 9657-030-815. कवरेज क्षेत्राच्या बाहेर दाखवलेला साहेब. तुमचा मला नंबर सांगा, मी त्यांना करायला सांगतो. 9730. एक मिनिट थांबा. 9730 92 92 22 22 84.
97 30 92 22 84. ठीक आहे, मी तुम्हाला करतो फोन. ठीक आहे सर. आणि कधी फोन करा. आणि आता ताईने काय टाकलं, सांगलीमधलं कोण आहे का? सांगलीमधले आपले अक्षय साहेब आहेत. अक्षय साहेबांचा नंबर तुम्हाला हे करतील. अक्षय साहेबांना सांगलीतलं कोण आहे? सांगली मिरज. अक्षय साहेब तुमचा नंबर सांगा ताईंना. 930 अक्षय सर. हॅलो हॅलो हा घ्या नंबर घ्या 930. हॅलो. ताई हॅलो बोला, एक मिनिट. हा बोला. हा, सोलापूरमध्ये कोण आहे का सोलापूर तुम्हाला इंडस्ट्री? मगाशीच बोलत आहे. सोलापूरची पहिलीच मुलगी होती ती माझ्यासोबत, तिनं काम केलं. तिचं नाव सोनाली जांगळे म्हणून बोललो की मगाशी. नाही, तुमचा आवाज फुटत होता मगाशी. मला एक एक गोष्टी लक्षात पण नाही आल्या. त्याच्यामध्ये बहुतेक तुम्ही ते बोललात असं झालं. बरं ठीक आहे. माझी पहिली बिझनेस पार्टनर ताई सोलापूर मधली, ती पण कुठली माहिती आहे का? सांगोल्यामधली माझी टीम आहे, सांगोल्यामधली प्रॉपर. ओके. हा, तुम्हाला नंबर पण देऊ शकते पण. सोलापूरमधलं कोण नाहीये का? कुठला? नाही, प्रॉपर सोलापूर मधलं कोण प्रॉपर नाहीये नाही, का? सोलापूरच्या आसपास गावात लोक आहेत म्हटलं. प्रॉपर सोलापूर सिटी मधलं कोण नाही. साहेब आटपाडी आमच्याकडे नाशिक नाही कोणी. कुठलं? हा? नाशिक. नाशिकचे जर आहेत म्हटलं, पण त्यांचं आता नवीन 2 महिन्यापूर्वी त्यांच्यासोबत म्हणजे त्यांच्यासोबत काम आहे, पण त्याचं मला आता नाव आठवत नाही. आहेत म्हटलं, नाशिक जिल्ह्यातले पण आहेत. मीच मालेगाव आहे ना, साहेब मालेगाव. केपनगरचं आहे एक आपलं. तुमच्याकडून आहे, दोन महिन्यापासूनच करतो मी तुमच्याकडं. कसं वाटलं तुम्हाला सर? नाही चांगलं आहे, पण मग ते इकडे असं आमच्या इकडे नाही भेटत. ती पोस्ट न्यायला लय दिवस लागतो, 15 आता दिवस बरोबर आहे लागतो. ना सर. आता पोस्टन याला म्हटलं, तुम्ही ऍड्रेस सिटीतला दिला पाहिजे. सिटीत पाठवा आपण तुम्हाला. कुठे ते ऍडजस्ट तुम्ही पण केलं पाहिजे ना, समजून घेतलं पाहिजे. आणि ते लेडीजचा लय प्रॉब्लेम होतो, ते पोटात मळमळ होती म्हणते. कसं असतं, ज्या लेडीजनं बऱ्याच गोळ्या खाल्ल्या असतात, ज्या लेडीजला वात असतो ना थोडाफार, त्यांना सांगायचं एखादी ओमी वगैरे गोळी घ्या म्हणून. ते वात होतं का? ते वातामुळे होतं का ते? हा, वात बॉडी मेडिसिन बॉडी त्यातनं. आणि लेडीजचं कसं, उन्हात जास्त काम, गोळी खायची, उन्हामध्ये काम बिम करायचं, हा पण विषय असतो. आपण म्हणून त्यांना आपण सांगायचं, थोडंसं गोळी खाल्ल्यावर आराम करा आणि थोडंसं एखादी झोप वगैरे घ्या. कारण तोच प्रॉब्लेम जास्त होते ते. पोट साफ होत नाही आणि वात होत असं, म्हणजे मळमळ वात होती पोटात. ज्या लेडीजला सगळ्यात जास्त वात आहे ना साहेब, तिला थोडासा गॅसचा प्रॉब्लेम होतो. आता बघितलं मगाशी काय लोकांचं आपल्या मेडिसिन पोट पण साफ होतं. तुम्ही त्यांना म्हणू शकता, ताई तुम्ही एखादी ओमी गोळी वगैरे खावा. नाही नाही, तिचं पहिल्यांदा 10-15 दिवस आहे ना चांगलं साफ झालं, पण आता ती 2 महिन्यापासून गोळ्या घेते ना, तर ते आता आहे ना ते मी पोट तुम्हाला जाम काय होतं बोललो, मग म्हणजे. त्यांच्या खाण्यामध्ये काहीतरी आला असणार आहे, त्यांचं रुटीन कुठेतरी असणार आहे. ह्या गोष्टी ताई सांगाल ना आपल्याला बोलल्यावरती. अरे खायला तर बाहेरचं तोंड हातात नाही राहत ना. हा, आता कसं बोलला. आता तुम्ही व्यवस्थित बोलला. खरं उत्तर सांगितलं, काय हरकत नाही. चालतंय. कुणाला जर काय डाऊट शंका असेल तर मला मेसेज करा. ठीक आहे, चला. चालेल. धन्यवाद. हो.